जैसे ये गाना गाते हैं, लेट्स लुक टू द लॉर्ड और हम हाथ उठाकर बोलेंगे कि हे प्रभु, तूने हमें मौत से बचाया है प्रभु, आज तक हमें जिंदा रखा है तूने। Let's all pray to the Lord and say that, Lord, we thank you that we are still able to see each other. हम हाथ उठा सकते हैं प्रभु, और हाथ उठाएंगे तेरे गौरव के लिए। हाथ उठाकर गाऊंगा, यीशु मसीह भरोसा मेरा, तू ही सहारा है मेरा, मुश्किल समय में तू ही दिलासा, साथ रहेगा तू सदा।
राजाओं का राजा तू है प्रभु। तू ही हमारा शरण स्थान प्रभु, तू ही हमारा गढ़ है। तेरे सिवा और कोई नहीं है हमारा प्रभु। तू ही हमारा पिता परमेश्वर है और हमें पूरा हक है कि तुझे हम पिता कहे और हम तेरे बेटे हैं प्रभु। We thank you Lord for your presence here, O Lord. We thank you that you are making every way here, O Lord. Every blocked way, O Lord. Every closed way you are opening here, O Lord. You are mending every heart, O Lord. We thank you for your presence here, O Lord. राजाओं का राजा है तू और तेरे सिवा और कोई नहीं है प्रभु, कोई नहीं तेरे सिवा। We thank you, O Lord. We praise you, we honor you. हम अपना कुछ भी नहीं दे सकते, बट हम खुद को लाते हैं तेरे पास प्रभु। हमें बना तू प्रभु। As a potter makes a pot, O Lord, you shape us, O Lord, in the way you want. हमें ऐसा बना कि हम तेरे मन को भाए प्रभु, हम तुझे पसंद आए प्रभु। We are sinners, O Lord. We are unworthy of your grace, but it's your love that you showed on your cross that saved us all, O Lord. Thank you, Lord, for your presence. We thank you for this time of worship, O Lord. Commit this service into your mighty hands. In Jesus' mighty and precious name I pray. हम प्रार्थना करेंगे। हे परमेश्वर, मैं तुझे धन्यवाद देता हूँ इस समय के लिए और हाँ तेरे लोगों के लिए, इस मंडली के लिए परमेश्वर। और आप सब ने हमें वो कृपा दी कि हम यहाँ पर आ सके और इकट्ठा बैठ सके परमेश्वर, तेरी आराधना कर सके, उसके लिए मैं तुझे धन्यवाद देता हूँ। मैं प्रार्थना करता हूँ परमेश्वर कि जो आपको बताना है परमेश्वर, आपके मन पर जो बातें हैं वो आप प्रचारक के द्वारा हम सब तक पहुँचाइए। आपके आत्मा के द्वारा कार्य कीजिए परमेश्वर और सभी को तेरे वचन से आशीषित कीजिए। ये समय मैं तेरे हाथों में देता हूँ, प्रचारक को भी आपके हाथों में देता हूँ। यीशु मसीह के नाम में मैं प्रार्थना करता हूँ, आमीन। थैंक यू ब्रदर। आइए हम अपने मनों की तैयारी करें कि जो कोई भी आज का वचन परमेश्वर ने हमारे लिए रखा उसके दास के द्वारा उसको ग्रहण करने के लिए परमेश्वर हमें उसकी अगुवाई में चलाए। इसलिए मैं विनती करता हूँ पास्टर बेन हिवाड़े से कि वो इधर आकर जो कोई भी वचन परमेश्वर ने उन्हें दिया है वो कलीसिया के साथ शेयर कर सके। और मैं विनती करता हूँ ब्रदर माइकल से कि वो आकर ट्रांसलेट करें। Shall we open up to Matthew chapter 6? मत्तई याचा 6वा अध्याय आपण यावेळेस काढूयात And we're going to read the first 18 verses. आणि पहिली 18 वचने आपण यावेळेस वाचणार आहोत। मत्तई याचा 6वा अध्याय वचन 1 ते 18। माणसांनी पहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही। यास्तव जेव्हा जेव्हा तू दानधर्म करीतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपला गौरव करावा म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणा पुढे शिंग वाजवितात तसे करू नको। मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत। तू तर दानधर्म करीतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करीतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल। तसेच जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता तेव्हा तेव्हा ढोंग्यांसारखे असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात व चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते। मी तुम्हास खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत। तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल। तुम्ही प्रार्थना करिता तेव्हा परराष्ट्रीयांसारखी व्यर्थ बडबड करू नका। आपण पुष्कळ बोललो म्हणजे आपले मागणे मान्य होईल असे त्यांना वाटते। तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण तुमच्या गरजा काय आहेत हे तुमचा पिता तुम्ही त्याच्यापाशी मागण्यापूर्वीच जाणून आहे। यास्तव तुम्ही या प्रकारे प्रार्थना करा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो।
आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋणास ऋण सोडले आहे तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझी आहेत. आमेन. कारण जर तुम्ही लोकांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हालाही क्षमा करील, परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहो असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. तू तर उपास करीतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव व आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपास करीत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला फळ देईल. Amen. आमेन. How many have you been to Fashion Street? आणि आपल्यापैकी किती लोक फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये गेलेले आहेत? Raise your hand. तुम्ही आपले हात उंच करू शकता. Few have been to Fashion Street. काही आपल्यापैकी काही जण फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये गेलेले आहेत. Why do we go to the Fashion Street? आपण मग त्या ठिकाणामध्ये फॅशन स्ट्रीटला का जातो बरं? Everything on Fashion Street is counterfeit. कारण का तर फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये आपण जे काही जातो, जे काही आपण खरेदी करत असतो ते आपण एक नकली माल आहे असं म्हणतो. Last year, मागच्या वर्षी we went to Fashion Street. आम्ही फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये गेलो. My son was with me, माझा मुलगा माझ्या बरोबर होता and we were looking for Rolex. आणि आम्ही रोलेक्स हे जे घड्याळ आहे त्यासाठी पाहत होतो. And the Rolex are so expensive. तसं पाहिलं तर रोलेक्स हे जे घड्याळ आहे ते अतिशय महाग असतं. So we went and said, hey, do you have any Rolex? आणि मग आम्ही त्या ठिकाणामध्ये गेलो आणि आम्ही विचारपूस केली की रोलेक्स आहे का. And they asked us, do we want first copy or second copy? मग त्यांनी आम्हाला विचारलं की तुम्हाला पहिली नक्कल हवी आहे का दुसरी नक्कल हवी आहे. And we said, what's the difference? मग आम्ही त्यांना विचारलं की दोन्हीमधला फरक काय बरं आहे. He said, the first copy looks like the real Rolex. आणि मग त्यांनी आम्हाला असं स्पष्ट करून सांगितलं की जी पहिली नक्कल आहे ती खरोखरच रोलेक्स घड्याळासारखीच दिसते. Nobody's going to know that this was not a real thing. आणि कोणाला समजून पण येणार नाही की हे जे रोलेक्सचं घड्याळ आहे ते खरोखर घड्याळ नाहीये. And then we have Gucci bags आणि मग गुची बॅग म्हणून आम्ही याची विचारणा केली or Prada bags, किंवा प्रोडा बॅग याची आम्ही विचारणा केली all duplicates. किंवा मग आणखी काही नक्कल असतात त्याची विचारणा केली. And finally, Andrew wanted Michael Jordan's Air Jordans. आणि मायकल जॉर्डन यांचं एअर जॉर्डन याची मग मागणी माझा मुलगा जो आहे अँड्र्यू त्यांनी केली. And so those shoes are very expensive. तसं पाहिलं तर ते पण जे बुटा आहेत ते पण अतिशय महाग असतात. But for 500 rupees, we got a duplicate copy. पण आम्हाला फक्त 500 रुपयामध्ये ते जी नक्कल असे बुट आहेत ते मिळाले. And he wore it for 3 months, त्याने 3 महिने त्याचा उपयोग केला and it got ripped from the bottom. आणि मग त्याचं असं झालं की खालून ते बुट फाटून गेले. See, that's what happens when you have counterfeits. आणि मग हीच गोष्ट घडत असते ज्यावेळेस आपण काहीतरी नकली या गोष्टींच्या मागे जात असतो. And so, आणि म्हणून what's crazy is that we knew that Fashion Street is all counterfeit. आणि आपण पाहतो की आता विचित्र गोष्ट अशी आहे की आपल्या सर्वांना ठाऊक आहे जर आपण फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये गेलो तर त्या ठिकाणी मिळणाऱ्या सगळ्या ज्या गोष्टी असतात त्या नकली असतात. You would never go to Fashion Street to buy something real. आणि काहीतरी आपल्याला खरोखरच एक हुबेहूब अशी आपल्याला काहीतरी गोष्ट हवी आहे आणि ती घेण्यासाठी आपण फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये कधीच जाणार नाही. And even though we know it's all fake, we go over there and we pay money and we purchase it. आणि जरी आपल्याला हे सत्यता ठाऊक आहे तरी आपण त्या ठिकाणामध्ये जातो, आपण ती गोष्ट खरेदी करतो, त्यासाठी आपण आपले पैसे मोजतो. And here in Matthew 6, आणि या ठिकाणामध्ये मत्ती 6 मध्ये that is what this text is talking about. आणि हा जो शास्त्रपाठ आहे त्याविषयीच आपल्याशी बोलत आहे. And it's asking the question, are you authentic or are you an appearance before others? आणि मग या ठिकाणामध्ये आपल्याला असा प्रश्न विचारण्यात येत आहे की तुम्ही खरोखरच हुबेहूब तसे आहात का तुम्ही दुसऱ्यांसमोर फक्त दाखविण्यासाठी एक नाटक करीत आहात? Is it all fake? आणि हे सर्व मग नक्कल आहे का? And are you doing it because you're not after authenticity?
आणि तुम्ही हे सर्व यासाठीच करत आहात का, कारण तुम्हाला तुमची सत्यता खरोखर लोकांना दाखवायची नाहीये. And that's exactly what Jesus is pressing on in Matthew chapter 6. आणि या ठिकाणामध्ये प्रभू येशू पण मत्ती 6 मध्ये आपल्याला या ठिकाणामध्ये भर देऊन सांगत आहे. He's going to show us how we can pursue all the right religious things, तो आपल्याला हे सांगत आहे की आपण ज्या सर्व धार्मिक गोष्टी आहेत त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न तर नक्कीच करू शकतो, but in a way that isn't after authenticity with God, but appearance before others. पण जे आपण त्या ठिकाणामध्ये सर्व करण्यासाठी जात असतो, परमेश्वर देवासमोर ती सत्यता नसते, पण आपण इतर लोकांसमोर आपली जी धार्मिकता आहे ते दाखविण्याचा प्रयत्न करतो. So Matthew chapter 6 is in the middle of the Sermon on the Mount. आणि आपण ज्यावेळेस डोंगरावरले प्रवचन पाहतो तर मत्तयाचा 6वा अध्याय जो आहे तो बरोबर त्या संदेशाच्या त्या प्रवचनाचा मध्यवर्ती भाग आहे. It's the most famous sermon Jesus ever preached. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने जे प्रवचन या ठिकाणामध्ये दिलेलं आहे ते सर्व लोकांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. And Jesus is painting a picture of what the kingdom looks like in real life. आणि प्रभू येशू ख्रिस्त पण आपल्याला स्पष्ट करून सांगत आहे की जे खरोखर जे राज्य आहे ते नेमकं कशा प्रकारे दिसतं. And he explained what he wants his followers to do. आणि त्याची अशी ही इच्छा आहे की त्याच्या मागे जाणारे जे सर्व त्याचे शिष्य असतील, अनुयायी असतील, त्यांनी कशा प्रकारच्या गोष्टी पुढे चालविल्या पाहिजेत. So the Sermon on the Mount begins in chapter 5 of Matthew. मग आपण पाहतो की मत्ती याच्या 5व्या अध्यायामध्ये डोंगरावरले प्रवचन चालू होते. And Jesus gives his disciples a picture of what he wants them to be, which is salt and light. आणि मग आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना एक या जगाचा प्रकाश म्हणून आणि जगाचे मीठ म्हणून कशा प्रकारे वागलं पाहिजे, And a lot of other warnings about sin. आणि त्याच प्रकारे पापाबद्दलचे पुष्कळ इशारे देखील देण्यात आलेले आहेत. He talks about anger, and talks about lust, and he talks about adultery, and talks about lying. आणि आपण पाहतो की या ठिकाणामध्ये पुष्कळशे पापांविषयी आपल्याला इशारा देण्यात आलेले आहेत. रागाबद्दल देण्यात आलेला आहे, खुनाबद्दल देण्यात आलेले आहे, व्यभिचाराबद्दल देण्यात आलेला आहे आणि वासनेबद्दल देण्यात आलेला आहे. And he's dealing with their inner attitudes to lead them towards actions. आणि त्याच प्रकारे आतमधून जे पाप येतात त्यामधून नेमकं त्यांनी आता कोणती कृती केली पाहिजे हे त्यांना तो समजावून सांगतो. And we realize that wrong actions come from the wrong heart. आणि मग आपण पाहतो की आता जर आपल्या अंतःकरणामध्ये चुकीचा दृष्टिकोन असेल तर आपल्या बाहेर देखील ज्या कृती येतील त्या देखील अशुद्ध आणि चुकीच्याच असणार. And so we go to chapter 6 and we deal with right actions. आणि मग आता आपण अध्याय 6 कडे येतो आणि त्या ठिकाणामध्ये योग्य आणि बरोबर कृती कोणत्या आहेत त्या पाहतो. But it shows how close that can come to the wrong actions. पण आपण हे देखील त्या ठिकाणामध्ये पाहतो की बरोबर या ज्या आपण योग्य आणि बरोबर कृतींचा विचार करीत आहोत त्या देखील कशा चुकीच्या कृतींच्या जवळच असू शकतात. It shows that how we can have wrong righteousness. आणि तो आपल्याला हे देखील समजावून सांगतो की आपल्याकडे चुकीचे कशा प्रकारे धर्माचरण असू शकतं. Look at verse 1. आता आपण वचन 1 मध्ये पाहतो, माणसांनी पाहावे या हेतूने तुम्ही आपले धर्माचरण त्यांच्या समोर न करण्याविषयी जपा, केले तर स्वर्गातील पित्याजवळ तुम्हाला प्रतिफळ नाही. See, when we practice righteous acts out of wrong motivations, ज्यावेळेस आपण चुकीच्या मार्गाने चुकीच्या उद्देशाने योग्य आणि बरोबर धर्माचरण जगण्याचा प्रयत्न करतो, when we do spiritual activities from a sinful heart, ज्यावेळेस आपण पापमय हृदयापासून आपण पाहतो की जर बरोबर असं धर्माचरण करण्याचा प्रयत्न केला, that is called hypocrisy. मग त्याला ढोंगीपणा असं म्हणतात. And I want to use the word interchangeably, pretending. आणि त्याच प्रकारे हा जो शब्द आहे त्याचा जर दुसरा शब्द मला घ्यायचा झाला तर एक प्रकारचं नाटक करणं, सोंग घेणं असं मी म्हणू शकतो. We're not being real. आणि असं काहीतरी की जे खरोखर नाहीये. It's the counterfeit on Fashion Street. जसं प्रकारे फॅशन स्ट्रीट मध्ये ते एक प्रकारचे सर्व नकली गोष्टी विकत असतात. It's hypocrisy. त्याला आपण ढोंगीपणा म्हणतो. And that's what your life is about. आणि आपण पाहतो की आपले देखील जीवन अशाच प्रकारे आहे. If you're listening to us online or if you're visiting us, you know that's hard to hear. आणि जर तुम्ही आम्हाला ऑनलाईन बघत असाल, ऐकत असाल, आम्हाला भेट देत असाल तर आपल्याला पाहतो की कानांना ऐकण्यासाठी ही किती अवघड गोष्ट आहे. But as Christians, we need to be real with ourselves. पण एक ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आपण स्वतः बरोबर योग्य आणि बरोबर असं राहिलं पाहिजे. One of the big reasons why people don't like Christians, आणि कित्येक अशी कारणामधून एक असं कारण आहे की लोकांना का बरं ख्रिस्ती लोक आवडत नाहीत, because Christians are hypocrites. कारण ख्रिस्ती लोक हे ढोंगी लोक आहेत. And it's true. आणि हे खरं आहे. I'm a hypocrite. मी एक ढोंगी आहे. Most
and all of you are hypocrites. आणि पुष्कळ लोक आणि तुम्ही पण अशा प्रकारे ढोंगी आहात. Because there is that aspect of counterfeit in our heart. कारण आपल्या अंतःकरणामध्ये असा जो पैलू आणि मुद्दा आहे ज्याला आपण म्हणतो की ढोंगीपणा, तो सगळ्यांमध्ये आहे. Now it's hard to hear that. आणि खरोखर हे ऐकणं फारच अवघड आहे. But that's what the Word of God is telling us. पण आपल्याला देवाचं वचन आज हे सांगत आहे. Sometimes the most religious ones are the biggest hypocrites. आणि आपण पाहतो की कित्येक वेळेस आपण पाहतो की जे सर्वात जास्त आपल्याला वाटतं की ते धर्माचरण आचरणारे असे आहेत, पण त्यांच्यामध्येच जास्त ढोंगीपणा आढळतो. We are the biggest pretenders. आपण जास्तीत जास्त सोंग घेणारे लोक आहोत. And what I want to talk about from this scripture is three things. आणि या शास्त्रपाठामधून मला तुम्हाला 3 गोष्टी आज समजावून सांगायच्या आहेत. First, पहिली गोष्ट, the act of pretending. आणि आपण ज्या प्रकारे ढोंग करतो त्याची कृती कशी असते. Secondly, the cost of pretending. आणि आपण पाहतो की दुसरी गोष्ट, आपण जो ढोंगीपणा करतो त्यासाठी कोणती किंमत मोजावी लागते. And thirdly, the cure from pretending. आणि आपण पाहतो की आता हे जे ढोंगीपणा आहे त्याच्यावर उपचार नेमका कोणता आहे. See, we tend to think of hypocrisy or pretending as saying one thing but then doing something else. आणि ढोंगीपणा आणि सोंग याविषयी आपल्याला जर प्रथम गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला करायची एक गोष्ट असते, पण आपण दुसरीच गोष्ट करण्याच्या विचारामध्ये असतो. That's what hypocrisy or pretending is. आणि साधारणपणे ढोंगीपणा किंवा सोंग करणे, नाटक करते याचा अर्थ हाच होतो. That's what a counterfeit is. यालाच आपण म्हणतो की काहीतरी नकली गोष्ट खरेदी करणे. It's saying it's a Rolex but it's not. आपण म्हणतो की हे रोलेक्सचं घड्याळ माझ्याकडे आहे, पण तसं पाहिलं तर ते रोलेक्सचं घड्याळ नसतं. It's saying it's a Gucci bag but it's not. आणि आपण पाहतो की गुची बॅगचं ते उत्पादन आहे, पण ते उत्पादन खोटं असतं. You know what I'm talking about. तुम्हाला ठाऊक आहे की मी नेमकं कशाविषयी बोलत आहे. See, Christians, ख्रिस्ती लोक, you may have a nice sticker on your car. आणि तुमच्या गाडीवरती चांगल्या प्रकारे तुम्ही स्टिकर लावलेलं असेल, Jesus loves you. येशू तुमच्यावर प्रीती करीतो. But the way you drive, पण ज्या प्रकारे तुम्ही आता आपली गाडी चालविता, you're cutting everybody off, you're mad, you're screaming at people, you're driving like crazy. आणि तुम्ही वेड्यासारखी गाडी चालवत आहात. तुम्ही प्रत्येकाला पुढे पुढे जात आहात, प्रत्येकाला तुम्ही मागे टाकत आहात, प्रत्येकाला जो भेटेल त्याला तुम्ही जोर जोरात ओरडत आहात. And then people read your back of your car, Jesus loves you. आणि मग तुमच्या गाडीच्या मागे लोक वाचतात, येशू तुमच्यावर प्रीती करीतो. What do you think they're thinking? मग तुम्हाला काय वाटतं ते नेमकं काय बरं विचार करत असतील. What do you think they're thinking about you? आणि तुम्हाला काय वाटतं की ते तुमच्याविषयी काय बरं विचार करत असतील. That you're a hypocrite. तेच की ते तुम्ही ती ढोंगेपणाचं तुम्ही नाटक करीत आहात. You see, we have to live the life that we say we want and we are. आणि ज्या प्रकारे आपण जीवन जगलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आपल्याला वाटतं की आपण आहोत त्या प्रकारे आपण आपलं जीवन इतरांसमोर ठेवलं पाहिजे. I know, the practice of leaving a tip in a restaurant is not very prevalent in India. आणि भारतामध्ये जर पाहिलं, जर आपण कोणत्या खानावळीमध्ये जात असेल, हॉटेलमध्ये जात असेल, जेवायला जात असेल, तर त्या ठिकाणामध्ये कोणकोणत्या प्रकारचे आपण जर टिप द्यायची असेल किंवा काही शिष्टाचार असतील एवढे मोठ्या प्रमाणामध्ये पाळण्यात येत नाहीत. But in the US, the people that are serving you at the table, they expect a tip because their salary is dependent on them. पण जर आपण आमच्या घरी अमेरिकेमध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये जर आपण जेवण करण्यासाठी कोणत्या हॉटेलमध्ये जात असेल तर त्या ठिकाणामध्ये जे आपली सर्व्हिस करत असतात, सेवा देत असतात, त्यांची अशी अपेक्षा असते की आपण काहीतरी त्यांना दिलं पाहिजे, कारण त्यावरच त्यांचा पगार ठरत असतो. And so can you imagine if somebody gives you a great service आणि जर तुम्ही विचार करू शकता का, तुम्हाला कोणीतरी फार चांगल्या प्रकारामध्ये सेवा दिली and you don't leave them any tip, आणि तुम्ही त्यांना कोणत्याही प्रकारचं बक्षीस वरून देत नाही, but you leave a tract. पण तुम्ही त्या ठिकाणामध्ये एक ट्रॅक ठेवून जाता I want you to know about Jesus, की मला हवं आहे की तू येशूविषयी जाणावं, that he cares about you की येशू तुझी काळजी घेतो and he wants to save you. आणि त्याची इच्छा आहे की तुझं तारण व्हावं. What do you think that person, that waiter is going to think about your love for Jesus? मग तुम्हाला काय वाटेल की येशूविषयी त्याच्या मनामध्ये किती प्रीती आहे आणि एक ख्रिस्ती व्यक्ती आहे नात्याने तो तुमच्याविषयी कसा बरं विचार करेल. That's the kind of hypocrisy that Jesus is calling out. आणि अशाच प्रकारच्या ढोंगीपणाविषयी येशू बोलवित आहे. And when Jesus uses that term hypocrite or pretender,
आणि ज्यावेळेस येशू मग असे जे ढोंगी लोक आहेत, सोंग घेणारे आणि नाटक करणारे, He's talking about someone who's deliberately doing spiritual things in order to be seen as more godly than they actually are. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त अशाच लोकांविषयी सांगत आहे की जे खरोखर आध्यात्मिक ज्या गोष्टी आहेत, धार्मिक ज्या गोष्टी आहेत, त्या दाखवण्याचं फक्त नाटक तर करीत आहेत की जे ते आहेत, फार मोठं आम्ही धर्माचरण करीत आहोत, पण खरं पाहिलं तर ते पूर्ण ते थोतांड असतं, सोंग घेणार असतं. Look at what he says in verse 2. वचन 2 मध्ये तो काय म्हणतो हे आपण पाहूयात. When you give it to the needy, ज्यावेळेस आपण कोणत्या तरी गरजू व्यक्तीला देतो don't tell everybody that you're giving something to the needy. आणि प्रत्येक व्यक्तीला असं समजून द्यायचं नाही, प्रत्येक व्यक्तीला तुम्ही सांगत बसू नका की बघा बघा मी गरजू लोकांना किती मदत करीत आहे. Because that's how the hypocrites in the synagogues did. कारण का तर सभास्थानामध्ये जे ढोंगी लोक आहेत ते देखील असंच करतात. I will give you 1,000 rupees if you put a brick with my name on it. आणि जर तू माझ्या नावाने आपल्या चर्चमध्ये काहीतरी ही वस्तू लिहिली, त्यावर माझं नाव लिहिलं, माझं त्या ठिकाणामध्ये कुटुंबाचं नाव लिहिलं, तर मी तुला 1,000 रुपये देऊन टाकेल. I'll give a bench if you put my family's name on आणि it. जर तू माझ्या कुटुंबाचं देखील नाव देऊन टाकलं तर त्या ठिकाणामध्ये देखील तू अशी अशी गोष्ट केली पाहिजेस. Seriously, we need to check our hearts. खरोखर आज आपण आपलं अंतःकरण तपासून पाहण्याची गरज आहे. Why am I giving? That's what Christ is talking about. आणि ख्रिस्त पण त्याविषयीच बोलत आहे की मी का बरं अशा प्रकारचं दान दिलं पाहिजे. Even though they didn't sound literal trumpets, आणि जरी आपण पाहतो की ते मोठ्याने तुतारी वाजवत नाहीत, but the offering box in the synagogue was shaped like a trumpet. पण आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये सभास्थानामध्ये ठेवण्यात आलेले दानपेटीची जी पेटी होती तिचा आकार हा शिंगाप्रमाणे तुतारीप्रमाणे होता. They were wide at the top and narrow at the bottom. आणि आपण पाहतो की वरचा जो भाग आहे तो अतिशय रुंद होता, पण खालचा जो भाग आहे तो अरुंद असा होता. And so when people gave, you throw your coins into the trumpet. ज्यावेळेस लोक मग दानधर्म करण्यासाठी यायचे त्यावेळेस आपले जे नाणे असायचे ते त्या दानपात्राच्या पेटीमध्ये टाकत असायचे. And it would make a loud echoing sound. आणि आतमध्ये मोठाच्या मोठा आवाज येईल याची ते खात्री पटवून घेत असायचे. And what Jesus is saying is don't make noise with your giving. मग येशू त्यांना हे सांगत आहे की तुम्ही ज्यावेळेस देत असता तुम्ही त्या देण्याने मोठा गोंगाट आवाज करू नका, So that it would be seen by others. जेणेकरून सगळे लोक बघतील की तुम्ही दानधर्म करीत आहात. Don't announce your giving like it's a parade. आणि ज्यावेळेस तुम्ही दानधर्म करीत असता त्यावेळेस तुम्ही सगळीकडे जाहीरपणे ते करू नका, पण ती एक गुप्त अशी गोष्ट आहे. Some people, they constantly talk about, I help over here, I go over there, I did that for them, I did this for them, I did that for that family, I do that for them, I will, serve him, I will give this. आणि मग कित्येक लोक फार जोराने आणि जाहीरपणे सगळ्यांना सांगत बसतात की मी या मंडळीमध्ये जातो, या मंडळीमध्ये मी दान देतो, मी त्या मंडळीत जातो, त्या मंडळीला मी दान देतो, मी या कुटुंबाला मदत करतो, मी त्या कुटुंबाला मदत करतो, आज मी एवढं दान दिलं, आज मी तेवढं दान दिलं. The Bible says charity is not performance. पण आपण पाहतो की पवित्र शास्त्र आपल्याला या ठिकाणामध्ये सांगत आहे आपण ज्यावेळेस दानधर्म करीत असतो तो कोणता लोकांना दाखवण्यासाठी कार्यक्रम नसतो. In verse 5 it says, when you pray, आणि वचन 5 मध्ये काय सांगितलेलं आहे, जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करीता, shouldn't be like the hypocrites. ती ढोंग्यांसारखी असू नये. For they love to stand and pray in the synagogues and at the street corners. कारण त्यांना काय आवडतं की आपण सभास्थानामध्ये उभे राहावं, चव्हाट्यावरती उभं राहावं. Why? का बरं? Jesus said, because they want to be seen by everybody. आणि येशू म्हणतो की कारण त्या लोकांची इच्छा असते की त्यांना सर्व लोकांनी पाहावं. Jews would pray 3 times a day. यहुदी लोक दिवसामधून 3 वेळेस प्रार्थना करतात. 9 o'clock, noon, and 3 p.m. आणि आपण पाहतो की 9 वाजता दुपारी आणि त्याच प्रकारे 3 वाजता Wherever they were, they would stop and they would pray. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये ते असतील, रस्त्यामध्ये असतील तर ते थांबतील आणि प्रार्थना करतील. That was a good thing. ती चांगली गोष्ट होती. But many of them were using this as an opportunity for visibility, so people would see them. पण कित्येक लोक याचा संधी म्हणून उपयोग करीत होते यासाठी की लोक त्यांना बघतील आणि उघडपणे जाहीरपणे लोक त्यांच्याकडे बघतील की किती चांगले धर्माचरण करणारे आहेत. They would plan their trip downtown where there would be lots of people so that when 3 o'clock comes they can be seen by everybody as they pray. आणि बाहेर जाण्याचा कार्यक्रम ते अशा प्रकारे बनवित असत की ज्या वेळेस बाजारामध्ये आणि त्याच प्रकारे नगराच्या मध्यभागी भरपूरशे लोक असतील, मग त्या ठिकाणामध्ये ते जातील, त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करतील आणि पुष्कळशे लोक त्यांना प्रार्थना करताना बघतील. And Jesus was saying, you weren't praying where you were, you planned to be there in order to be seen. पण येशू काय म्हणत आहे की तू खरोखरच त्या ठिकाणामध्ये प्रार्थना करण्याच्या योजनेने गेला नव्हता, पण लोकांनी तुला पाहावं आणि म्हणून तू त्या ठिकाणामध्ये गेलेला होता. That's not prayer, that's performance.
performance. आणि त्या ठिकाणामध्ये ती प्रार्थना त्याला म्हणता येत नाही, पण लोकांनी पाहावं म्हणून मी तो कार्यक्रम त्या ठिकाणामध्ये सादर केलेला आहे. And that's what hypocrites do. आणि आपण पाहतो की ढोंगी लोक पण हेच करतात. Verse 16, it says, when you fast, do not look gloomy like the hypocrites, for they disfigure their faces, that their fasting may be seen by others. वचन 16 मध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही जेव्हा उपास करिता तेव्हा ढोंग्यांसारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपास करीत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपले तोंड विरूप करीतात. Fasting was a normal, respected, and expected part of Jewish life. आणि आपण पाहतो की यहुदी लोकांच्या जीवनामध्ये उपास ही अशी गोष्ट होती की ती खरोखर आवश्यक पण होती आणि त्याच प्रकारे त्यांच्याकडून अपेक्षा केली जायची की त्यांनी उपास करावा. Really, there was only one commanded fast in the law. आणि आपण जर नियमशास्त्रामध्ये पाहिलं तर उपासाविषयी फक्त एकच आज्ञा देण्यात आलेली होती. You find that in Leviticus chapter 16, verses 29 through 31. आणि आपण पाहतो की लेवीय याचं जे पुस्तक आहे 16वा अध्याय वचन 29 ते 31 मध्ये त्याचा संदर्भ आढळतो. The Day of Atonement. आणि ज्या ठिकाणामध्ये पश्चातापाचा दिवस दिलेला आहे. But the Pharisees पण जे परुषी लोक होते in the New Testament, आणि नवीन करारामध्ये they decided to fast twice a week त्यांनी असं ठरवलं की आठवड्यामधून आपण 2दा उपास करायचा, to show their dedication. यासाठी की आपण आपला समर्पितपणा दाखविला पाहिजे. And they turned it into a show. आणि मग त्याचं जे रूपांतर आहे मग ते त्यांनी एका मोठ्या अभिनयामध्ये केलं. So they would get up in the morning, ते सकाळी मग उठायचे, they won't wash their faces. त्यांचे जे चेहरे आहे ते धुवत नसायचे, They would let their beards grow. त्यांची दाढी ते वाढवायचे And they would even put some ashes on their faces. आणि त्याच प्रकारे काही ते राख घ्यायचे आणि ते राख आपल्या चेहऱ्यावरती उधळायचे Anything to look devout and pious. आणि म्लानमुख आणि आपले चेहरे पडलेले आणि उदास आणि फार आम्ही थकलेले आहोत असं दाखवण्यासाठी. Why? Because so would everyone, oh, he's fasting. का तर सर्वांना समजावं की हो हा व्यक्ती उपास करीत आहे. But wasn't connected vertically. पण तसं पाहिलं तर जे उभ्या रीतीने ते जोडले गेले पाहिजेत ते कधी जोडले गेले नाहीत. They wanted praise from somebody else. आणि त्यांना दुसऱ्याच व्यक्तीपासून स्तुती प्रशंसा हवी होती. Jesus comes. मग येशू येतो, He says, when you fast, मग तो काय म्हणतो, जेव्हा तुम्ही उपास करीता look normal. तुम्ही त्यावेळेस साधारण दिसा Put makeup on. आणि तुम्ही चेहऱ्यावरती काहीतरी लावा Wash your face. आणि त्याच प्रकारे तुमचं तोंड चांगलं धुवा Put some cologne on. आणि त्याच प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारचे वस्त्र धारण करा Do your hair. आणि तुम्ही तुमचे केस देखील चांगल्या प्रकारे लावा Smile. आणि त्याच प्रकारे स्मितहास्य द्या Put some foundation and makeup. आणि त्याच प्रकारे काही मेकअप असेल, फाउंडेशन असेल ते तुम्ही लावा Make yourself look really good. आणि तुम्ही चांगले कसे दिसाल हे पहा. You see, let your hunger drive you towards God, आणि तुमची जी आतमध्ये असलेली भूक आहे ती तुम्हाला परमेश्वर देवाकडे नेऊ द्या, not for applause from everybody else. आणि प्रत्येक जण तुमच्यासाठी टाळ्या वाजवेल यासाठी नाही. Now, this does raise a question. आणि खरोखरच या ठिकाणामध्ये एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. How do we reconcile आपण कसा बरं मग तो एक करार किंवा समेट करू शकतो? Matthew 6, where it says, beware of practicing your righteousness before others, मत्तई 6वा अध्याय ज्यावेळेस आपल्याला चेतावणी देऊन सांगतं की तुम्ही तुमचं जे धर्माचरण आहे ते लोकांनी न पाहावे म्हणून तुम्ही सावध राहा. with what Jesus says in Matthew chapter 5 and verse 16, let your light shine before others. आणि ज्यावेळेस येशू ख्रिस्त मत्तई याचा 5वा अध्याय वचन 16 मध्ये आपल्याला सांगत आहे की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या. The key lies in this statement. आणि आपण पाहतो की या वाक्यामध्ये जी सर्वात मोठी किल्ली लपलेली आहे, Yes, let your light be shine, की तुमचा प्रकाश लोकांना दिसू द्या and do not be a hypocrite, आणि ढोंगी होऊ नका. because the key phrase is in order to be seen. कारण का त्या ठिकाणामध्ये महत्वाची ही जी किल्ली आणि वाक्य आणि जो शब्द आहे की लोकांनी तुमच्याकडे बघावं. The key is the motive. आणि आपण पाहतो की जी किल्ली आहे तो तुमचा अंतःकरणामध्ये असलेला हेतू आणि उद्देश आहे. There is nothing wrong for people to see that you were giving or praying. आणि तुम्ही ज्यावेळेस दानधर्म करीत आहात, तुम्ही प्रार्थना करीत आहात, त्यावेळेस लोकांनी जर तुमच्याकडे बघितलं तर त्यामध्ये काही चुकीचं नाही. But it is wrong to pray or give so that others will see you. पण आता लोकांनी तुमच्याकडे खरोखर बघावं म्हणून मुद्दाम रीतीने तुम्ही त्यांच्यासमोर प्रार्थना करता आणि दानधर्म करता. The 19th century Scottish pastor Bruce said this. आणि आपण पाहतो की 19व्या शतकामध्ये जे पास्टर ब्रूस होते ते अशा प्रकारे बोलतात, When tempted to hide, आणि ज्यावेळेस तुम्हाला असं प्रकारचं मोह होतो की तुम्ही ते लपवलं पाहिजे, then show. मग तुम्ही ते दाखवूनच द्या. But when you are tempted to show, पण ज्यावेळेस तुम्हाला अशा प्रकारचा मोह होतो की मी त्यात लोकांना दाखविलं पाहिजे, then hide. मग तुम्ही ते लपवूनच ठेवा. When your flesh
wants to shrink back and stay silent, ज्यावेळेस तुमचा देह तुम्हाला अशा प्रकारे मोहात पाडतो की खरोखर तुम्ही आता जरा मागे राहिलं पाहिजे आणि तुम्ही शांत राहिलं पाहिजे, maybe that's the time to show. कदाचित मग तीच तुमच्यासाठी वेळ आहे की ती तुम्ही लोकांना दाखवून दिली पाहिजे. So for Jesus says, let your light shine, because if you've got the gospel, if you've got Jesus in your heart, then don't sit in a closet. कारण ज्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो की तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या, याचा अर्थ की येशूची इच्छा आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये ते अभिवचन आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये ते शुभवर्तमान आहे, तर ते लोकांना समजलं पाहिजे, दिसलं पाहिजे. तुम्ही एका खोलीमध्ये कोपऱ्यात बसून ते लपवू नका. But when your heart is filled with pride, पण ज्यावेळेस तुमचं अंतःकरण आता गर्वाने फुगू लागतं, you look in the mirror and like, I am looking so good, and people ought to really, really be thankful that I'm around. आणि मग आता ज्यावेळेस तुम्ही आरशामध्ये बघता आणि तुम्ही म्हणता की होय मी किती देखणा आणि सुंदर दिसत आहे, आणि मग तुमची अशी इच्छा होते, तुम्हाला मोह होतो की आता लोकांनी माझी स्तुती आणि प्रशंसा माझ्याकडे बघून केली पाहिजे. Jesus is concerned about us practicing our righteousness before others. आणि मग येशू ख्रिस्त याच ठिकाणामध्ये आपल्याला चेतावणी आणि इशारा आणि त्या ठिकाणामध्ये तो काळजी पण व्यक्त करीत आहे की आपण आपलं धर्माचरण लोकांसमोर अशा हेतूने उद्देशाने दाखविलं नाही गेलं पाहिजे. It's not just about what we do or don't do. आणि हे फक्त याच्याविषयीच नाही की आपण काय करतो किंवा आपण काय करत नाही, It's the motive behind why we do it. पण त्याच्या मागचा उद्देश आपल्या अंतःकरणामध्ये नेमका कोणता आहे की आपण त्या मागच्या गोष्टीमध्ये ती गोष्ट करत असतो. What Jesus is trying this morning to get us to understand is how the heart of the matter is the matter of the heart. आणि मग या ठिकाणामध्ये येशू ख्रिस्त आजच्या सकाळी आपल्याला हे समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे, एखादी गोष्ट ज्यावेळेस मी अंतःकरणापासून करत असतो त्यामागे माझ्या अंतःकरणामध्ये कोणता हेतू आणि उद्देश लपलेला आहे. So this hypocrite or pretender मग हे जे ढोंगी लोक आहेत, हे जे सोंग घेणारे लोक आहेत, is the person तो असा व्यक्ती आहे who uses right spiritual acts for the wrong sinful reasons. आणि तो योग्य बरोबर धर्माचरणाचे आध्यात्मिक गोष्टी वापरतो यासाठी की तो पुढे जाऊन लोकांना दाखविण्यासाठी एक चुकीचे वासनामय आणि पापमय गोष्टी सादर करेल. When Jesus used that word hypocrite, ज्यावेळेस येशू हा जो शब्द वापरतो ढोंगी, it was a very familiar thing in that culture, तर आपण त्या संस्कृतीमध्ये पाहिलं तर अतिशय लोकप्रिय अशी ती गोष्ट होती. because it literally meant you were an actor on the stage. कारण का तर अक्षरशः आणि शब्दशः आपण जर पाहिलं तर एका व्यासपीठावरती असणारा जो नायक असतो, ज्या प्रकारे तो अभिनय आणि नाटक करतो, त्या व्यक्तीचं आपल्याला या ठिकाणामध्ये उदाहरण दिलेलं आहे. It is a person who perform behind a mask. आणि आपण पाहतो की हा जो असा व्यक्ती आहे, स्वतःचं खरं रूप लपवून तो एक मुखवटा धारण करीतो आणि लोकांसमोर तो चांगला कार्यक्रम सादर करतो. When you are watching a movie, आपण एखादा सिनेमा पाहत असतो the actor is acting. That's not how they live their life. आणि आपण पाहतो की जो व्यक्ती या ठिकाणामध्ये येऊन अभिनय करीत असतो, त्यांचं खरं जीवन तसं नसतं. सिनेमाची जी गरज आहे त्या प्रकारे तो अभिनय सादर करत असतो. They're carrying a storyline. आणि आपण पाहतो की एक कथा ते पुढे घेऊन जात असतो. But when you're watching news, पण ज्यावेळेस आपण एखादं बातमी पाहत असतो that there is an accident that's की happening, त्या ठिकाणामध्ये एक अपघात झालेला आहे, then that's a real thing. मग आपण पाहतो की ती खरी गोष्ट असते. See, back then in that culture, आणि आपण त्या संस्कृतीमध्ये पाहिलं, they didn't use makeup or special effects. आणि त्या ठिकाणामध्ये ते कोणत्याही प्रकारचे रंगरंगटी असेल किंवा कोणत्याही प्रकारचे कॅमेरा असतील, इफेक्ट असतील, तसे ते वापरत नव्हते. But what the actors would do is they would hold up masks. आणि आपण पाहतो की जे अभिनय करणारे लोक असतील ते एक मुखवटा आपल्या समोर धरायचे. They would hold the mask and act, and then everybody knew what they were acting. आणि मग ते मुखवटा आपल्या समोर ठेवायचे जेणेकरून सगळ्यांना समजेल की हा नेमका कोणतं पात्र पार पाडत आहे. So they would hold up the mask for a hero versus a bad-looking mask for a villain. आणि मग आपण पाहतो की एक चांगला चेहरा त्या हिरोसाठी असणार आणि जो एखादा मग नकारार्थी ज्याची भूमिका असेल मग तो एक मोठा अशा प्रकारचा मुखवटा आपल्या समोर धरेल. And there would be a mask for a happy person. जो व्यक्ती आनंदी असेल, स्मितहास्य देत असेल, त्याच्या मागे मग एक चांगला स्मितहास्याचा तो समोर असलेला मुखवटा असायचा. But you would put that mask on because you were acting. पण आपण तो जो मुखवटा आहे त्या काळामध्ये लोक का बरं धारण करत असायचे? कारण त्या ठिकाणामध्ये ते तसा अभिनय करत होते. The outward mask जो बाहेरील आपल्या स्वरूपामध्ये दिसणारा मुखवटा
that was not the real person inside. तसं पाहिलं तर तो जो व्यक्ती भूमिका पार पाडत आहे त्याचं जीवन तसं नाही. So when Jesus called a hypocrite, everybody pictured that. आणि म्हणून ज्यावेळेस येशू ख्रिस्त हा शब्द वापरतो ढोंगी व्यक्ती, त्यावेळेस आपण पाहतो की हे सर्व व्यक्ती जे मी सांगितले त्यामध्ये येतात. Someone that's performing on a stage. आणि जो असा व्यक्ती व्यासपीठावरती एक अभिनय सादर करीत आहे. That's the image Jesus is using to help us understand what hypocrisy is. आणि अशाच प्रकारचं चित्र प्रभू येशू ख्रिस्त आपल्या समोर उभं करतो की ढोंगीपणा नेमका कशा प्रकारे दिसतो. It's an act. आणि तो एक अभिनय आहे, नाटक आहे. And in essence, Jesus is saying, आणि खऱ्या अर्थामध्ये येशू ख्रिस्त काय सांगत आहे? you hypocrites are those who take the Christian mask and put it on when you want and take it off when you don't want. आणि ज्यावेळेस तुम्ही ख्रिस्ती लोक, ज्यावेळेस तुम्हाला हवा आहे त्यावेळेस तुम्ही ख्रिस्तीपणाचा मुखवटा घेता, ज्यावेळेस तुम्हाला हवा आहे तुम्ही ख्रिस्तीपणाचा मुखवटा काढून टाकता. So you have taken these good things I've given you as a means of knowing me better. आणि ज्या चांगल्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्यात आलेल्या आहेत त्या तुम्ही घेता, त्याचा मुखवटा आपल्या समोर ठेवता आणि तुम्ही त्याचा उपयोग ज्यावेळेस चांगलं होईलच असा करता. And you're becoming a performer on the stage. आणि व्यासपीठावर तुम्ही ज्यावेळेस येता त्यावेळेस तुम्ही आता कार्यक्रम साजरा करणारे असे होऊन जाता. And you're playing a part indicative of something that you are not inside. आणि मग तुम्ही अशा प्रकारची भूमिका आता पार पाडत आहात की जे तुम्ही आतमध्ये खरोखर तसे लोक नाहीत. Let me illustrate it for you. आता यासाठी मला तुम्हाला एक उदाहरण देऊ द्या. Sunday morning, रविवारी सकाळी you come in here. तुम्ही या ठिकाणामध्ये येता. You got your mask on. तुम्ही आपले जे मुखवटा आहात ते धारण करून आलेले आहात. You're smiling. तुम्ही स्मितहास्य देत आहात Look happy. आणि तुम्ही फार आनंदी दिसता. How you doing, brother? How you doing, sister? भाऊ तुम्ही कसे आहात, बहिणी तुम्ही कशा आहात. Praise the Lord. God bless you. It's so wonderful. Good to be in God's house. आणि प्रेज द लॉर्ड, देवाची स्तुती असो, देवाच्या घरामध्ये असणं किती अद्भुत आहे. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करो. You're telling everybody how great things are. आणि प्रत्येकाला मग आपण सांगू लागतो की या गोष्टी किती महान आणि मोठ्या आहेत. But in reality, पण खरं पाहिलं तर all your weekend you've been arguing. आणि तुमचा सर्व जो शनिवार रविवार तुम्ही घालविला तो पूर्ण वादविवाद आणि तंट्यामध्ये घालविला. You're fighting at home. तुम्ही- You're miserable. घरामध्ये तुम्ही अतिशय भांडण करून आलेला आहात. कुटुंबाच्या लोकांशी तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तंटा केलेला असतो. But you take the real mask off and you put this fake one. आणि तुम्ही काय करत असता की तुम्ही तुमचा जो खरा मुखवटा असतो, खरा स्वभाव, तो तुम्ही बाजूला फेकून देता आणि अशा प्रकारचा मुखवटा तुम्ही आपल्या समोर लावून येता. And so when you're driving, you've got the other mask on. When you're in church, you've got the other mask on. ज्यावेळेस तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळेस तुमच्यावर वेगळा मुखवटा असतो. ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये येता त्यावेळेस तुमच्याकडे वेगळा मुखवटा असतो. When you're on social media, you've got another mask on. ज्यावेळेस तुम्ही समाज माध्यमांवरती असता तुमच्यावर वेगळा मुखवटा असतो. When you're alone in your bedroom, you've got a different mask on. आणि तुम्ही आपल्या अंथरुणावरती असता, ज्यावेळेस तुम्ही आपल्या खोलीमध्ये असता त्यावेळेस तुमच्यावरती वेगळा मुखवटा असतो. So you're wearing a costume depending on where you're going to be. आणि मग तुम्ही कोणत्या ठिकाणामध्ये आता येणार आहात, कोणत्या ठिकाणामध्ये जाणार आहात, त्यावर अवलंबून असतं की तुम्ही कोणता मुखवटा धारण करणार आहात. And so we are using this costume when we use money and prayer and fasting and church attendance, social media, cross in your necklace, whatever. People put on tattoos and those kind of things. आणि म्हणून आपण ज्या कोणत्या ठिकाणामध्ये जात असतो, ज्या कोणत्या ठिकाणामधून आपण येत असतो, समाज माध्यम असतील, मग ते आपल्या मंडळीमध्ये येणं असेल, दानधर्म करणं असेल, प्रार्थना करणं असेल, उपास करणं असेल, ज्या कोणत्या ठिकाणामध्ये आपण जातो आपल्याला जसा पाहिजे तसा मुखवटा आणि पेहराव आपण घालून जात असतो. Why? So that other people will know how spiritual you are. याचं मुख्य कारण काय आहे की सर्व लोक जे मला बघतील त्यांनी चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे की बघा मी किती आध्यात्मिक व्यक्ती आहे. Somebody calls your phone and they hear a Christian song. आणि कोणीतरी मग तुम्हाला फोन करतो आणि फोन करत असताना जी रिंगटोन असते त्यांना ऐकू जातं की हे ख्रिस्ती गीत आहे. You're all about putting that show on. आणि तुम्ही हे सर्व एक प्रकारचं सोंग घेतलेलं आहे, एक प्रकारचं नाटक तुम्ही त्या पुढे ठेवलेलं आहे. You are wonderful, funny dad with everybody else. आणि तुम्ही बाकी सर्व लोकांबरोबर ते आपण पाहतो एक फार चांगल्या प्रकारचे व्यक्ती आहात, चांगल्या प्रकारे वागत आहात. But then you go home and you treat your kids with harsh words, angry and always shouting and screaming at them. पण ज्यावेळेस आपण आता आपल्या घरी जातो आणि आपल्या लेकरांशी आपण इतक्या क्रूरतेने वागतो, नेहमी आपण त्यांच्यावर ओरडतो, नेहमी आपण त्यांच्याशी भांडतो आणि आपण त्यांना एकदम खालच्या दर्जाचे घेतो. You treat your co-workers great. आणि तुम्ही ज्या बरोबर तुम्ही सहकाऱ्यांबरोबर काम करता तुम्ही अतिशय आनंद असता, फार चांगल्या प्रकारे त्यांच्या बरोबर बोलता. But when you go home, you treat your spouse horribly. पण ज्यावेळेस तुम्ही आपल्या घरी जाता त्यावेळेस तुम्ही आपला जो पती असेल, पत्नी असेल त्याला अतिशय भयंकर रीतीने वागवता. Hypocrisy today is just in what we do. आणि ढोंगीपणा जर आपण आपल्या जीवनामध्ये परीक्षण केलं तर तो त्याच गोष्टींमध्ये आहे ज्या आपण दैनंदिन जीवनामध्ये करत असतो. And why we do it. आणि मग आपण त्या का बरं करत असतो? It's when faith becomes a performance ज्यावेळेस आपला हा जो विश्वास आहे तो एक कार्यक्रम होऊन जातो instead of pursuit. आणि आपण त्याच्या मागे जाण्याच्या ऐवजी That's when
you have a desire to be seen by others. त्याच वेळेस तुमच्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण होते की बाकीच्या लोकांनी माझं धर्माचरण पाहावं. Something that you're pretending to be. आणि काहीतरी अशी गोष्ट मग तुम्ही करू लागता ज्या गोष्टी तुम्ही सोंग घेऊ लागता की लोकांनी माझ्याकडे ती गोष्ट पाहिली पाहिजे. To make people think you're holier than you actually are. आणि लोकांनी तुमच्याकडे असं पाहिलं पाहिजे की जितका मी पवित्र आहे त्याच्यापेक्षा जास्त लोकांनी मला पवित्र पवित्र म्हटलं पाहिजे. And listen, I am not throwing stones at anybody. आणि बघा की मी कोणाकडे काही दगड किंवा चिखलफेक करत नाहीये. I am first in line to know that I'm a hypocrite. आणि मी देखील तोच एक व्यक्ती आहे की ज्यामध्ये मला माहिती आहे की ढोंगीपणा भरलेला आहे. You see, we all have to look at our own hearts. आपल्या प्रत्येकाला आपल्या आज अंतःकरणाकडे बघण्याची गरज आहे. There's a lot of good पुष्कळशा चांगल्या गोष्टी आहेत in all of us. आपल्या सर्वांमध्ये, But पण there are areas in our lives, आपल्या जीवनामध्ये असे काही विभाग आहेत there's hypocrisy. की त्या ठिकाणामध्ये ढोंगीपणा आहे. And God is not happy with that. परमेश्वर देव त्याला घेऊन आनंदी नाही. You know, we know that He's doing good work in us. आपल्या सर्वांना ठाऊक आहे की तो आपल्यामध्ये चांगली गोष्ट चालू करत आहे. This is not to beat you up. आणि तुम्हाला हे मारणं अशा प्रकारे ही गोष्ट मी सांगत नाहीये. This message is not for God to destroy you. आणि हा संदेश परमेश्वर देवापासून तुम्हाला येत असताना देवाने तुमचा नाश करावा, विध्वंस करावा हा उद्देश नाहीये. This message is to build you up. पण याच्या मागचा उद्देश हा आहे की त्यामुळे तुम्ही स्थापित व्हावं. Is to show you that you're missing so much more with God. आणि तुम्हाला हा दाखवण्याचा एकमेव उद्देश आहे की ज्यावेळेस तुम्ही परमेश्वर देवाबरोबर चालत आहात तुम्ही नेमक्या किती मोठ्या गोष्टी गमावित आहात. It also shows that Jesus sees right through you. आणि हे देखील दाखवतं की येशू तुमच्याकडे आर आणि पार बघत आहे. Okay? We don't think you may fool me, but you're not going to feel God. आणि तुम्ही कदाचित मला मूर्ख बनवू शकता, मला वेड्यात काढू शकता, पण तुम्ही देवाला फसवू शकत नाही, त्याला मूर्खात काढू शकत नाही. God wants us to do these good things. देवाची अशी इच्छा आहे की आपण या चांगल्या गोष्टी अशा चालू ठेवाव्यात. These spiritual disciplines are meant to be practices that we partake in. आणि या सर्व ज्या आध्यात्मिक अनुशासनाच्या गोष्टी आहेत आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्यामध्ये सहभागी झालं पाहिजे. But He wants us to grow in godliness. पण त्याची अशी इच्छा आहे की आपण दैवीपणामध्ये वाढलं पाहिजे. This is why we do things like Bible studies and prayer meetings and home fellowships and all of that stuff. आणि यासाठीच आपण या सर्व गोष्टी चालू ठेवत आहोत ज्या आपण घरोघरी भेट देत असतो. त्याच प्रकारे पवित्र शास्त्रामधल्या अभ्यासाचा आपण कार्यक्रम ठेवत असतो आणि त्याच प्रकारे आपण सगळ्यांना फोन करून त्यांना विचारत असतो. But when hypocrisy rules our hearts, पण ज्यावेळेस ढोंगीपण आपल्या अंतःकरणाचा ताबा घेतं then we lose the blessing of everything that God was going to give us. मग परमेश्वर देव जे आपल्याला देणार आहे त्यामागचे सर्व आशीर्वाद आपण गमावून बसतो. You see, if you're living your spiritual life like you're on a stage, आणि ज्यावेळेस आपण आपलं आध्यात्मिक जीवन अशा प्रकारे जगत असतो की मी आता व्यासपीठावरती उभा आहे you're performing for an audience instead of worshiping आणि before आपण a king. एक जो राजांचा राजा आहेत आणि प्रभूंचा प्रभू आहे त्याच्या समोर उपासना आणि आराधना करण्याच्या ऐवजी जे लोक आहेत मी त्यांना एक प्रकारचे प्रेक्षक म्हणून घेतो आणि त्यांच्या समोर आता एक मुखवटा म्हणून त्यांच्या समोर मी आता एक कार्यक्रम सादर करतो. If we put on the mask, step on the stage, play the part, hands raised, words rehearsed, appearance polished, आणि आपण जर मुखवटा सादर केला आणि कार्यक्रम सादर केला आणि त्याच प्रकारे खोटं धर्माचरण आपण सादर केलं, चांगल्या प्रकारचा पेहराव आपण धारण केला, it's all an act in pursuit of applause. आणि मग त्या ठिकाणामध्ये फक्त आपला अंतःकरणाचा एकच उद्देश असतो लोकांनी माझ्याकडे पाहावं, स्तुती प्रशंसा करावी, जोरजोरात टाळ्या वाजवाव्यात. This morning, Jesus is asking you and I या सकाळी येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला विचारित आहे to consider changing. की आपण जो बदल आहे त्याविषयी विचार करावा. The heart shift. आणि त्याच प्रकारे जे अंतःकरणामधले उद्देश असतील. Are you a counterfeit? आणि तुम्ही एक नकली असं घेऊन बसलेला आहात का? Or are you the real thing? का तुम्ही खऱ्या गोष्टी घेऊन बसलेले आहात? Because you might be the one that's running around on Fashion Street thinking you're going to get the real thing. कारण तुम्ही त्यापैकी एक असा व्यक्ती असाल फॅशन स्ट्रीट या ठिकाणामध्ये तुम्ही जात असाल आणि तुम्ही अशी अपेक्षा धरून असाल मला काहीतरी जे खरं आहे जे सत्य आहे ते त्याची मी खरेदी करू शकतो. You're going to be thoroughly disappointed. त्या ठिकाणामध्ये मग तुम्ही निराशेनेच परत याल. Take off the mask. मुखवटा काढून टाका Step off the stage. आणि त्या व्यासपीठामधून आता खाली जा. Because it's going to cost you everything. कारण का तर त्यामुळे तुम्हाला सर्वात जास्त मोठी किंमत चुकवावी लागणार आहे. And so here's the cost of pretending. आणि या ठिकाणामध्ये आपण पाहतो की जर आपण ढोंगीपणा केला, सोंग घेतलं, नाटक केलं तर जी कोणती किंमत मोठी चुकवावी लागते. We need to expose hypocrisy of pretending for what it is and what it does to all of us. आणि जे आपण ढोंगीपणा सादर करतो त्यामुळे माझ्यावर कोणता परिणाम होईल आणि माझ्या ढोंगीपणामुळे इतरांवर कोणता परिणाम होईल याची
त्याचे मोठे दुष्परिणाम प्रथम मला समजून घेण्याची गरज आहे. At the core of your life, आपल्या जीवनाच्या एकदम मध्यभागी जर आपण पाहिलं of who you are as a person, की एक व्यक्ती म्हणून नेमके तुम्ही कोण आहात, you're a thief. तर तुम्ही एक चोर आहात. It robs you. ते तुमची चोरी करून घेतं It robs you of your authenticity. आणि तुमचं जे खरंपण आहे, जी तुमची सत्यता आहे, तुम्ही खरे कोण आहात ते तुमच्यापासून चोरी करून घेतं. The pretender lives on substitutes. आणि आपण पाहतो की सोंग घेणारा हा जो व्यक्ती आहे तो स्वतःच्या गोष्टीवर अवलंबून न राहता दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून राहतो. Instead of the real thing. आणि आपण पाहतो की ज्या सत्य आणि खऱ्या गोष्टी आहेत त्यांच्या ऐवजी, Suppose you have temperature. उदाहरणार्थ आपल्याकडे 10 प्रचार करणारे लोक आहेत Suppose you have a temperature. आणि समजा आपण पाहतो की तुला एक ताप आलेला आहे And instead of giving you Tylenol or something that would take your temperature down, आणि तुम्हाला मी काहीतरी आता औषधोपचार केलेला आहे की जेणेकरून आता तुमचा तो ताप आहे तो कमी होईल, पण तुम्ही त्या ऐवजी काय करता, what if I give you an MMN pill? आणि MMA अशी गोळी जर मी तुम्हाला दिली, What do you think is going to happen? तुम्हाला काय वाटतं त्यामुळे काय बरं होईल? I took a pill, मी ती गोळी घेईल, but the pill didn't do anything because it wasn't the real thing. पण त्या गोळीने माझ्यावर काही परिणाम होणार नाही कारण ती गोळी तापासाठी बनलेलीच नाही. It's a thief. ती एक चोर आहे. You know, you trade your genuine faith for something that looks real. आणि तुम्ही आपला जो विश्वास आहे अशा गोष्टींसाठी वापरत आहात की ज्याचा परिणाम दुसरा काहीही होणार नाही, पण ते एक नकली गोष्टींकडेच तुम्हाला घेऊन जाईल. When you're living a hypocrite life, ज्यावेळेस आपण ढोंगीपणाचं जीवन जगतो, you stop living from a place of authenticity and you start performing like an actor for approval. आणि एका सत्यतेच्या ठिकाणामध्ये तुम्ही काम करणं सोडून आपल्या एका मान्यतेसाठी, स्तुतीसाठी, आदरासाठी आणि प्रशंसेसाठी आपण एका नकली ठिकाणामध्ये जाऊन त्या ठिकाणामध्ये कार्यक्रम साजरा करू लागतो. So here's a couple of things that happen आणि मग अशा काहीतरी 1-2 गोष्टी मी तुम्हाला सांगतो की ज्याचा परिणाम होतो when you are a hypocrite. ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारचं ढोंगीपण जीवन जगता. Your reputation becomes more important to you than your character. आणि तुमचं जे लोकप्रियता आहे तुम्हाला जास्त महत्वाची वाटू लागते तुमच्या स्वतःच्या स्वभावापेक्षा. Your spiritual life turns into a theater. आणि त्याच प्रकारे तुमचं जे आध्यात्मिक जीवन आहे ते थिएटरमध्ये रूपांतरित होऊन जातं. You're acting out rather than living it. आणि त्याच प्रकारे तुम्ही आपलं जीवन आता एक अभिनय म्हणून सादर करता, एक नाटक म्हणून सादर करता. तुम्ही आपलं जीवन आहे तसं जगत नसता. So everything is about image management. आणि आता सर्व काही अशा गोष्टी होत जातात की आता एक समोर माझं एक चित्र आहे आणि त्याचं आता मला व्यवस्थापन करायचं आहे. Any Bollywood star, आणि कोणताही जर बॉलिवूडचा एक अशा प्रकारे मोठा स्टार असेल, a hero or heroine, एक नायक असेल, नायिका असेल, when they get out of their house, ज्यावेळेस ते आपल्या घरामधून बाहेर निघतात, everything is performance. सर्व काही आपण पाहतो की एक कार्यक्रमासारखं असतं. You may not realize that, तुम्हाला कदाचित त्याची जाणीव होणार नाही. but if they're going just to a store, आणि फक्त आपण एका ठिकाणामध्ये ज्यावेळेस जातात, एका दुकानामध्ये जातात, you're thinking they're just going to the store. आपल्याला फक्त वाटतं की ते दुकानामध्ये गेलेले No, आहेत. everything is mapped out. पण तुम्हाला माहिती नसतं की त्याची सर्वांची अगोदरच एक रचना केलेली असते, योजना केलेली असते. The car they're going to drive in, अशा कोणत्या प्रकारची गाडी ते आता चालविणार आहेत, the clothes they're going to wear, कोणत्या प्रकारचे कपडे ते घालणार आहेत, where they're going to stop to take pictures, ते कोणत्या ठिकाणामध्ये थांबतील आणि फोटो घेतील, what they're going to say, ते काय बरं बोलतील, how they're going to stand, आणि ते कशा प्रकारे उभे राहतील, what kind of hair she's going to put on, आणि ती कोणत्या प्रकारच्या आता आपल्या केसांची रचना करेल, and what she's going to do. आणि मग ती पुढे काय करेल. All of that is just to go to a store. आणि ती फक्त या सर्वांसाठी योजना केलेली असते की ती त्या आता दुकानामध्ये जाईल. Why? Because they're managing an image. कारण का तर ते आपली स्वतःची जी प्रतिमा आहे ती चांगल्या प्रकारे ठेवण्यासाठी योजना करीत असतात. That's what a hypocrite does. त्यालाच म्हणतात की एक ढोंगीपणा. Imagine the amount of work you are doing. आणि बघा की तुम्ही किती प्रकारचं मागून पडद्यामागचं कार्य करीत असता स्वतःला हे दाखविण्यासाठी. And so if you're more concerned with your reputation than character, आणि मग तुमच्या स्वतःच्या गुणधर्म, स्वतःच्या स्वभावापेक्षा जास्त जर तुम्ही अशा प्रकारचे ढोंगीपणावर जास्त महत्व दिलं, then मग things are going to be different. गोष्टी खरोखरच अतिशय वेगळ्या होऊन जातील. You're not going to confess your sin. तुम्ही तुमची पाप कधी कबूल करणार नाहीत. You're not going to be transparent about your struggles. आणि तुम्ही जे मागे तुम्ही कष्ट चालविलेले आहेत तुम्ही त्याच्यामध्ये कधी पारदर्शक राहणार नाहीत. You're not going to call others about something that might be uncomfortable. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टी आरामदायी वाटत नाहीत याविषयी तुम्ही कधीच कोणाशी बातचीत करणार नाहीत. And worst of all, you are robbed
of your authentic Christian life. आणि सर्वात वाईट गोष्ट कोणती घडणार आहे की तुमचं स्वतःचं जे ख्रिस्ती जीवन आहे त्याची जी सत्यता आणि खरेपण आहे ती तुमच्यापासून चोरीस जाऊ लागणार आहे. Because all you're concerned about is what other people think about you rather than who you really are. आणि तुम्हाला जास्तीत जास्त काळजी चिंता याच गोष्टीची वाटत राहील की मी खरोखर कोण आहे त्याच्यापेक्षा लोक माझ्याविषयी काय बरं विचार करतील. Saints, money and words are just props. They're like tools to use. आणि संतगणांनो जर आपण पैशाकडे पाहिलं जगी गोष्टींकडे पाहिलं तर आपल्याला फक्त ही देण्यात आलेली एक साधनं आहेत. When you give not out of love आणि जर ज्यावेळेस तुम्ही देता पण त्याच्या मागे प्रीती नसते or devotion to God, किंवा तुम्ही परमेश्वर देवाला समर्पितपणाची प्रार्थना करता but so that you can look generous and people can say, look, how much money they give. आणि बघा मी ज्यावेळेस लोक मग तुम्हाला पाहतात आणि तुम्हाला देखील असं वाटतं की बघा लोक काय म्हणत आहेत किती प्रकार दानधर्म करीत आहे किती बरं प्रार्थना करीत आहे. And you're earning a lot of these favors. आणि तुम्ही इतके जे अशा प्रकारची स्तुती प्रशंसा स्वतःला करून घेता. I'm telling you, you're losing blessings from God that would be worth far more if you had just kept your mouth shut. आणि मी तुम्हाला आज हे सांगतो की तुम्ही आता कितीतरी मोठमोठे आशीर्वाद गमवत आहात आणि हे आशीर्वाद तुम्ही का बरं गमवत आहात कारण तुम्ही शांत राहत नाही. तुम्ही अशा प्रकारचे शब्द बोलता अशा प्रकारच्या क्रिया करता. Because you know what? God gave you that money to give. God gave you the health so you can earn that money. That checkbook doesn't belong to you. It belongs to the Lord. आणि बघा की परमेश्वर देव तुम्हाला चांगलं आरोग्य देतो म्हणून तुम्ही काम करता. तुम्ही काम करता म्हणून चांगले पैसे कमवता. हे जे तुमचे पैसे आहेत जो चेक तुम्हाला दिलेला आहे हा तुमचा नाही पण परमेश्वर देवाने तुम्हाला तो दिलेला आहे. Don't forget what God said in Hosea chapter 6 and especially in Psalm 51 verses 16 and 17. आणि आपण विशेष करून होशे याचा 6वा अध्याय वचन 6 मध्ये आणि त्याच प्रकारे स्तोत्र संहिता 51 वचन 16 आणि 17 मध्ये He said, I want your heart, not your sacrifice. आणि तो आपल्याला एकच महत्वाची गोष्ट सांगत आहे की मला तुमचं अंतःकरण हवं आहे तुमचे बलिदान मला नको. Saints, would you remember that? संतगणांनो तुम्ही याची आठवण ठेवाल का? God is not looking for your sacrifice. परमेश्वर देव तुम्ही केलेल्या बलिदानांकडे बघत नाही. He is not looking for you to walk 10 miles, pray 5 hours, read for 6 hours, do this and fast and all of that. None of that matters to God. आणि परमेश्वर देव हे बघत नाही की तुम्ही 10 किलोमीटर चाललेला आहात. परमेश्वर हे बघत नाही की तुम्ही 5 तास प्रार्थना केलेली आहे, तुम्ही 6 तास पवित्र शास्त्र वाचलेलं आहे, उपास केलेला आहे, दान धर्म करीत आहे. हे गोष्टींनी परमेश्वर देवाला काही फरक पडत नाही. Even if you gave 90% of your income to the church, आणि तुम्ही मंडळीमध्ये आपल्या उत्पन्नाचा 90% जरी भाग दिला it won't matter. त्यामुळे काही फरक पडणार नाही. God's looking for your heart, not for your sacrifice. पण परमेश्वर देवाला तुमचं अंतःकरण महत्वाचं आहे, तुमचं बलिदान नाही. Or when you pray, आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता you might be able to say all the right words, quote all the right verses. आणि तुम्ही चांगले शब्द बोलू शकता, योग्य वचने त्या प्रकारे तुम्ही जाहीर करू शकता. You sound passionate and spiritual. आणि त्यामुळे असं दिसतं की आपण खरोखरच किती आध्यात्मिक आहोत आणि खरोखर आपण त्याविषयी आपल्याला किती आसक्ती आलेली आहे. But you're not talking to God. पण तसं पाहिलं तर त्यामुळे काही तुम्हाला मदत होत नाहीये. Your prayers are just empty, vain repetition. आणि तुमचे जे प्रार्थना आहे ते प्रार्थनेचे शब्द रिक्त आणि खोकळे आणि पुनरुच्चार केलेले शब्द असतात. The words might sound holy, but they are hollow. आणि तसं पाहिलं तर जे शब्द आहेत ऐकणाऱ्यांना पवित्र वाटतात पण तसं पाहिलं तर ते अतिशय भयानक आणि खतरनाक असतात. See what hypocrisy does. See what pretending does. बघा हे ढोंगीपणा काय करत असतं. बघा हे शिंग जे आपण पाहतो सोंग आणणे ते काय करत असतं. You trade your true experience of godliness for a false counterfeit appearance. आणि आपण पाहतो की एक कोणता तरी खोटा कोणता तरी नकली माझ्याकडे परिणाम प्राप्त व्हावा आणि तो कार्यक्रम सादर व्हावा म्हणून मी खऱ्या अशा आध्यात्मिकतेची आणि नीतिमत्वाची त्या ठिकाणामध्ये दाखवणी करत आहे. It substitutes performance for authentic presence. आणि आपण पाहतो की जे खरेपणाचे आणि सत्यतेचं जे सानिध्य आहे त्याची जागा तर कोणी घेतलेली असेल तर ती खोट्यापणाच्या धर्मचरणाने. It robs you of integrity. आणि त्याच प्रकारे तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो तुमच्यापासून चोरून घेतो. A person with integrity can live with freedom because they know that they are the same person at home, at school, at work, in the marketplace, in their own car, doesn't matter. They're the same person. आणि जो व्यक्ती प्रामाणिक आहे तो व्यक्ती स्वतंत्र असतो कारण त्याला काळजी नसते. ज्या कोणत्या ठिकाणामध्ये तो जात असेल तो प्रामाणिकपणाचं जीवन जगत असतो. तो शाळेत जाईल, तो कामाला जाईल आणि त्याच प्रकारे तो आपल्या सहकाऱ्यांबरोबर जीवन जगेल. तो गाडी चालवत असेल किंवा तो आपल्या कुटुंबाबरोबर असेल. But hypocrisy makes you a different person in different places. पण ढोंगीपणा आपल्याला प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे व्यक्ती म्हणून वावरण्यास लावतो. A person who James calls double-minded. आणि आपण याकोब ज्या व्यक्तीला म्हणतो की एक तो
दुधाधारी आणि अशा प्रकारचा व्यक्ती आहे की तो दोन प्रकारचं जीवन जगतो. And the Bible says a double-minded person is unstable in all their ways. आणि आपल्याला पवित्र शास्त्र सांगतं की असं दोन प्रकारचं जीवन जगणारा व्यक्ती आहे. तो चंचल व्यक्ती असतो, जो काही ते करतो त्यामध्ये त्याला कधीच स्थिरता नसते. And so for Christians, you end up with a church version of you, आणि मग मंडळीमध्ये आपण ज्यावेळेस येत असतो त्यावेळेस आपलं मंडळीमध्ये वागणं, आपला स्वभाव, आपला जे स्वभाव आहे तो वेगळा असतो. and then a work version of you, आणि मग कामावरती गेल्यानंतर तुम्ही कोण असता, and a friend version of you, आणि मग तुम्ही मित्रांमध्ये गेल्यावर तुम्ही वेगळे व्यक्ती असता. and a horrible home version of you. आणि सगळ्यात जास्त भयंकर व्यक्ती तुम्ही आपल्या घरामध्ये, कुटुंबामध्ये असता. I can't imagine living like this. आणि अशा प्रकारचं म्हणजे जीवन जगणं आहे त्याची खरोखरच मी कशा प्रकारे तुलना करू शकतो, कशी विचार करू शकतो. It has to be exhausting आणि आपण पाहतो की हे खरोखरच फार मोठ्या प्रमाणामध्ये ग्रस्त करणारा विचार आहे. because I'm looking for my mask. Which mask can I put on? कारण ज्यावेळेस मी मुखवट्यांकडे बघत असतो, आता कोणता मुखवटा मी धारण करेल. God wants us to change देवाची अशी इच्छा आहे की आपण हे बदलावं. because it's robbing us of our reward. कारण का तर जे आपल्याला प्रतिफळ मिळणार आहे ते प्रतिफळ आपल्यापासून ते काढून घेतलं जातं, चोरी करून घेतलं जातं. Notice what Jesus says over and over again in verse 2, verse 5, and verse 16. आणि वचन 2, वचन 5 आणि वचन 16 मध्ये पुन्हा आणि पुन्हा येशू ख्रिस्त ही गोष्ट आपल्याला सांगत आहे. He says, truly I say to you, तो म्हणतो की मी तुम्हाला खचित खचित सांगतो, they have received their reward. ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत. You don't get rewards twice. तुम्हाला दोनदा पारितोषिक मिळत नाही. You can have the approval of people now, तुम्हाला आत्ता लोकांकडून मान्यता मिळेल, or you can have the approval of God. किंवा एकतर तुम्हाला देवाकडून मान्यता किंवा प्रतिफळ मिळेल. You can't have both. तुम्हाला म्हणजे दोन्ही एकाच वेळेस मिळणार नाही. That's very hard for me आणि माझ्यासाठी तसं पाहिलं तर हे थोडं वेदना देणार आहे. because I want to be liked by all of you. कारण तुम्हा सर्वांसारखं मला पण जगायला आवडतं. I want all of your approval. मला तुम्हा सर्वांचं प्रतिफळ हवं आहे. And for that, I pretend. आणि त्यासाठी मी काय करतो, ढोंगीचं जीवन जगतो. I don't know about you, मला तुम्हाविषयी ठाऊक नाही, but I don't want to live my life for temporary approval. पण एक तात्पुरत्या मान्यतेसाठी, प्रशंसेसाठी, प्रतिफळासाठी माझं जीवन जगायला मला आवडणार नाही. And then when I stand before God, He's got nothing to say for me. आणि म्हणून मी ज्यावेळेस आता देवासमोर उभे राहतो त्यावेळेस आता त्याला माझ्याकडे बोलण्यासाठी काहीही नसतं. I truly want to get to a point in my life आणि खरोखरच मला माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या मुद्द्यावर येऊन पोहोचायचं आहे की फक्त त्याच्यापासूनच मला मान्यता पाहिजे. if nobody praises me in this life, जर या जीवनामध्ये माझी कोणी स्तुती प्रशंसा केली नाही, then I'm going to be okay with that as long as I hear, good and faithful servant, well done. तर मला ते काही त्यामुळे समस्या निर्माण होणार नाही. मी त्याबरोबर ठीक आहे, पण मला जर परमेश्वर देव हेच म्हणताना ऐकायचं आहे, शब्बास माझ्या भल्या आणि विश्वासू दासा. I read a church father, John Chrysostom, said this. आणि जॉन क्रिस्टोसन अशा प्रकारे जे मंडळीचे पुढारी आहेत त्यांना बोलताना मी ऐकलं. And actually, I read it. मी तसं पाहिलं तर त्यांचं हे वाचलेलं आहे वाक्य. And I had to stop and think for a minute. आणि मग एका मिनिटासाठी आपण थांबायचं. And he wrote, if you and I ते असे लिहितात की जर तुम्ही आणि मी knew how quickly people would forget about you after your death, आणि तुमच्या मृत्यूनंतर लोक तुम्हाला किती लवकर विसरून जातील हे तुम्हाला पाहायचं असेल, you would not seek in your life to please anyone but God. आणि मग तुम्ही आपल्या जीवनामध्ये बिलकुल अशा प्रकारची इच्छा अपेक्षा धरणार नाही की मी त्या व्यक्तीला खुश करावं आणि त्या व्यक्तीला खुश करावं, पण माझ्या जीवनाचा एकच उद्देश राहील की मी देवाला खुश केलं पाहिजे. Think about it. याचा विचार करा. You know, we all have experienced some sort of loss in our lives. आपल्या जीवनामध्ये आपण कोणत्या ना कोणत्या प्रकारचं नुकसानाला सामोरे गेलेलो असो. Within a month's time, 2 months' time, outside of the immediate family, that person's forgotten. आणि मग जो व्यक्ती गेलेला आहे, महिना 2 महिन्यामध्ये त्या व्यक्तीचा आपल्याला विसर पडून जातो. It's gone. आता तो गेलेला आहे. So what am I living for? मग मी कोणासाठी बरं जगत आहे? Why am I impressing all these people? मग मी का बरं या सर्व लोकांना प्रभावित करण्याचा प्रयत्न करीत आहे? They're not even going to remember me. कारण का तर मला मी गेल्यानंतर कोणी माझं आठवण पण काढणार नाहीये. And I'm giving up impressing God? आणि मग मी आता काय करत आहे, सगळ्या लोकांना खुश करत नाही पण देवांना खुश करण्याचा प्रयत्नच करीत नाहीये. Seriously, we need a heart check. आणि खरोखरच आज आपल्याला आपलं अंतःकरण तपासण्याची गरज आहे. Galatians 1:10 says, आणि गलतीकरास पत्राचा 1 अध्याय आणि वचन 10 आपल्याला काय सांगतं?
For now I'm seeking the approval of man or God. आणि मग मी आत्ता मनुष्यांपासून का देवापासून मान्यता स्वीकारण्यासाठी पाहत आहे? Am I trying to please man? आणि मी आता मनुष्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे? And if I'm trying to please man, I would not be a servant of Christ. आणि जर मी मनुष्यांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे तर मी देवाचा सेवक नाही. See, the applause of people is going to fade. बघा, जे देवाचे लोक जे टाळ वाजवणारे आहेत, जे आपल्याला सर्व स्तुती प्रशंसा देणार आहेत, एके दिवशी हे सर्व निघून जाणार आहे. But God's approval lasts forever. पण परमेश्वर देवाने दिलेली मान्यता आणि प्रतिफळ आणि पारितोषिक हे सदा सर्व काळ राहणार आहे. And in this message, I pray you get the heart of what Jesus is saying. आणि या ठिकाणामध्ये आज माझी हीच इच्छा आहे की जे येशू सांगत आहे त्याचं नेमकं आता कोणतं केंद्रबिंदू आहे ते आपल्या सर्वांनी आपल्या अंतःकरणात स्वीकारावं. Because that's where change begins. कारण त्या ठिकाणामध्येच आपल्या जीवनामध्ये परिवर्तन सुरू होतं. That's where renewal begins. त्या ठिकाणामध्येच नवीकरण सुरू होतं. The good news is that Jesus doesn't just expose hypocrisy, आणि उत्तम बातमी ही आहे की येशू ख्रिस्त फक्त ढोंगीपणाच आपल्याकडे तो उघड करत नाहीये, but he's leading you back to wholeness. पण तो पुन्हा एकदा आपल्याला पूर्णत्वाकडे मार्गदर्शन करीत आहे. And so the last thing, आणि आता शेवटची गोष्ट, we looked at the act of hypocrisy or act of pretending. आणि आपण ढोंग घेणे किंवा आपण सोंग घेणे याच्या विषयीचं आपण जी कृती आहे ती पाहिली. We just learned about the cost of pretending. आणि आपण ज्यावेळेस ढोंगीपणा करतो, आपण ज्यावेळेस सोंग घेतो, नाटक करतो, अभिनय करतो, त्याच्या कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं हे पण पाहिलं. Now let me tell you the cure from pretending. आणि मग आता आपण जे ढोंगीपणा आपण करत आहोत, जे नाटक करीत आहोत, त्याला आता बरे करायचा आपल्याला कोणता बरा उपचार आहे ते पाहूयात. The cure isn't trying to look better. आणि मग आता जे बरं करायचं आहे, जो उपचार आहे तो हा नाही की आता मी कसा बरं चांगला दिसलं पाहिजे, Or trying to be authentic किंवा आता मी सत्य आणि खरा नेमका लोकांसमोर कसा बरं दिसणार, and doing more spiritual things. आणि आता जास्तीत जास्त आध्यात्मिक गोष्टी करत बसायचं. It's not about performance. आणि त्याच प्रकारे आता इथून पुढे कार्यक्रम सादर करायचे नाहीत, It's about your audience. पण ते आता तुम्ही ज्या लोकांसमोर तुम्ही उभे आहात त्या लोकांना आपल्या समोर ठेवायचं. The cure for pretending is learning to live for an audience of one. आणि आपण पाहतो की आता जर आपल्याला असं प्रकारचं खरेपणाचं जीवन जगायचं आहे, ढोंगीपणाचं सोंगीपणाचं जीवन सोडून द्यायचं आहे, तर आपल्याला बघणारा फक्त एकच आहे, त्याला खुश करायचं आहे, आणि तो म्हणजे आपला पवित्र देव. Notice how Jesus keeps repeating this phrase. आणि बघा हा वाक्प्रचार येशू ख्रिस्त कसा पुन्हा आणि पुन्हा आपल्याशी बोलत आहे. Your Father who sees in secret. आणि तुमचा जो गुप्तवासी पिता तुम्हाला बघत आहे, That's not just a command. आणि ती फक्त आपल्याला आज्ञा नाही, It's an invitation. आणि ते आपल्याला मिळालेलं आमंत्रण आहे. The cure for pretending starts with your private life. आणि ढोंगीपणाचं जर आपल्याला त्यामधून बाहेर यायचं असेल, त्यावर उपचार हा आहे की आपल्याला आपल्या वैयक्तिक जीवनामधून, It starts with you and God. आणि ते फक्त तुमच्यामध्ये आणि देवामध्ये नाही. The most important part of a Christian's life is the only part that God sees. आणि आपण पाहतो की ख्रिस्ती जीवनामधला सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो फक्त ख्रिस्तच आपल्याकडे बघत असतो. That's why Jesus says when you pray, go into a room. म्हणून येशू ख्रिस्त काय म्हणतो की ज्यावेळेस तू प्रार्थना करतोस त्यावेळेस आपल्या खोलीमध्ये जा, Go into a place where no one else except the Father sees आणि ज्या you. ठिकाणामध्ये दुसरा कोणीही व्यक्ती नसेल पण तुझा गुप्तवासी पिता तुला बघत असेल. And so we wonder why Jesus dropped the Lord's Prayer right in the middle of this section. आणि म्हणून आपण विचार करू लागतो की आता हे डोंगरावरचं प्रवचन चालू आहे, पण येशू ख्रिस्ताने मध्येच का बरं प्रभूची प्रार्थना सांगितलेली आहे. He's not changing topics. आणि तो कोणत्याही प्रकारचा विषय या ठिकाणामध्ये बदलत नाहीये, He's showing us what's real, sincere prayer looks like. पण तो हे सांगत आहे की एक खरी आणि प्रामाणिक प्रार्थना नेमकी कशा प्रकारे केली गेली पाहिजे. You need to realize that the Lord's Prayer was never supposed to be memorized and recited back. आणि आपण हे देखील लक्षात घेतलं पाहिजे की प्रभूची प्रार्थना फक्त आपण तोंडपाठ करायची आणि ती फक्त सारखी सारखी बोलायची यासाठी दिलेली नाही, So that somehow we would impress God. जेणेकरून आपण कसं तरी देवाला प्रभावित करू. It's always meant to be a framework, पण ती नेहमीच यासाठी दिलेली आहे आपल्याला एक उदाहरणा दाखल आणि आपण समोर एक चित्र ठेवून a model, आणि एक असं प्रकारचं उदाहरण म्हणून how we speak to our Father in secret. की आपण आपल्या गुप्तवासामध्ये आपल्या पित्याशी कशा प्रकारे बोलतो. He's teaching us to pray from a real heart, आणि एक खऱ्या अंतःकरणामधून ही प्रार्थना गेली पाहिजे असं तो आपल्याला शिकवितो. not a rehearsed one. आणि आपण पुन्हा पुन्हा तेच शब्द वापरायचे म्हणून ही प्रार्थना सांगितलेली नाही. A Father in heaven, hallowed be thy name, आणि हे your आमच्या kingdom come.
हे आमच्या स्वर्गीय पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ. It's saying, Father, thank you for making me part of your family. आणि तो अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की धन्यवाद पित्या, कारण तू मला तुझ्या कुटुंबाचा एक भाग बनविलेला I आहे. want my life to lift up your name in everything I do. आणि माझी अशी इच्छा आहे की जे काही मी कार्य करेल आणि जे काही मी बोलेल त्या प्रत्येक विभागामध्ये तुझ्याच नाव उंच गेलं पाहिजे. I want my actions to build your kingdom, not mine. आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या सर्व कृतींनी फक्त तुझंच राज्य बांधलं गेलं पाहिजे, माझं राज्य नाही. That's what giving, praying, fasting in the secret place does. आणि यालाच म्हणतात की आपण गुप्तपणे दानधर्म करणे, गुप्तपणे प्रार्थना करणे आणि गुप्तपणे उपास करणे. It realigns your motives. आणि त्याच प्रकारे तुमचा जो उद्देश आहे तो त्यामागे ठरविला जातो. It renews your heart. त्यामुळे तुमचं अंतःकरण नवीन होऊन जातं. You stop using spiritual things to be seen by others. आध्यात्मिक गोष्टी दुसऱ्या लोकांनी बघाव्या या अशा प्रकारचा उद्देश हा तुमच्यामधून आता निघून जातो. Take off your makeup. आणि त्याच प्रकारे सर्व रंगरंगटी तुमच्यावरून निघून जाते. Take off the mask. जो मुखवटा आहे तो देखील आता निघून जातो. Step off the stage of performance. आणि आता ज्या व्यासपीठावरून आपण कार्यक्रम साजरा करत असतो त्या व्यासपीठावरून आता खाली निघून जायचं. Walk into the relationship God has created for you. पण जे नातेसंबंध देवाने तुमच्याकरता बनवलेले आहेत त्या नातेसंबंधामध्ये आता पुढे चालायचं. The single greatest difference between Christianity and all other religions आणि ख्रिस्तीत्व आणि बाकीचे सर्व धर्म आहेत त्यामुळे मुळामध्ये सर्वात महत्वाचा जर कोणता फरक असेल is that Jesus is seeking a relationship with you. आणि तो म्हणजे येशू ख्रिस्त तुमच्या बरोबर नातेसंबंध शोधित आहे. You don't have to do anything. तुम्हाला त्यासाठी काहीच करण्याची गरज नाही. He's not looking for you to perform. आणि त्याची अशी पण इच्छा नाही की त्या नातेसंबंधासाठी तुम्ही काहीतरी कार्यक्रम साजरा करावा He's not looking for you to sacrifice anything. आणि तुम्ही काहीतरी त्याग बलिदान करावं यासाठी पण तो बघत नाही. He's looking for your heart. पण तो तुमच्या अंतःकरणाकडे बघत आहे. Would you consider giving that to him? आणि आज तुम्ही याचा विचार कराल का की मी माझं अंतःकरण फक्त परमेश्वरालाच देणार. So in closing, आणि आता बंद करत असताना Jesus is teaching this. येशू आपल्याला हे शिकवित आहे. He's not shaming you for wanting to do good things. आणि आता तुम्ही फार चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणून तो तुमच्याकडे अशा प्रकारची याचना करीत नाही. He's just exposing possibly why you are doing it. आणि तो फक्त आपल्याला अशा प्रकारच्या संभावना सांगत आहे की आपण का बरं अशा प्रकारचं जीवन जगत आहोत. He's saying, I just don't want your behavior, I want your heart. आणि तो फक्त हे सांगत आहे की मला तुझं वर्तन नाही पण मला तुझं अंतःकरण बघायचं आहे. And so the cure for pretending isn't found in doing more religious things. आणि म्हणून ढोंगीपणा आपण पाहतो की या गोष्टीमध्ये सापडत नाही की आपण किती मोठ्या महान धर्माचरणाच्या गोष्टी करतो. But it's returning to a relationship with God. पण त्याचा उपचार हेच आहे की मला ढोंगीपणामधून बाहेर यायचं आहे आणि येशू ख्रिस्ताबरोबर माझ्या देवाबरोबर मला नातेसंबंध प्रस्थापित करायचे आहेत. He loves you. तो तुमच्यावर प्रीती करतो. He cares for you. तो तुमची काळजी घेतो. He sent his son to die for you. त्याने आपल्या एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी मरणासाठी पाठविला. And regardless of where you find yourself, आणि आज तुम्ही स्वतःला कोठेही आढळत असाल you may know all the right answers. तुम्हाला सगळे बरोबर उत्तर ठाऊक आहेत. You serve, you pray, and you give. तुम्ही सेवा करता आणि तुम्ही प्रार्थना करता आणि तुम्ही दानधर्म करता. But somewhere along the way, पण या मार्गामध्ये कोठेतरी your relationship with God देवाबरोबर असलेले तुमचे नातेसंबंध got replaced by performance for people. आणि त्याची जागा कोणी घेतलेली आहे की तुम्ही लोकांना समोर ठेवलेलं आहे आणि तुम्ही व्यासपीठावरून त्यांच्या समोर कार्यक्रम सादर करीत आहात. And your Christian life has become horrible. आणि तुमचं ख्रिस्ती जीवन अतिशय भयंकर होऊन गेलेलं आहे It's exhausting. आणि ते आता पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. So here's in conclusion my one thing I would like you to do. आणि आता निष्कर्षामध्ये माझी अशी इच्छा आहे की तुम्ही एक गोष्ट करावी. And it's an invitation आणि ते एक आमंत्रण आहे to repent. पश्चाताप करण्यासाठी. Because that's where change begins. कारण का तर त्या ठिकाणामधूनच परिवर्तन सुरू होतं. You're living a Christian life. तुम्ही ख्रिस्ती जीवन जगत आहात. Do you want to continue to live like pretending? आणि ढोंगीपणाचं जीवन तुम्हाला आता पुढे चालू ठेवायचं आहे का? Do you want to live like the product on Fashion Street? आणि फॅशन स्ट्रीट या ठिकाणामधलं जे उत्पादन आहे त्यासारखंच तुम्हाला जीवन जगायचं आहे का? Or do you want to be real? का तुम्हाला खरं सत्य असं जीवन जगायचं आहे? Because that's what God wants for you. कारण का तर देवाची इच्छा तुमच्यापासून हीच आहे. So repent. म्हणून पश्चाताप करावा. Stop pretending. ढोंगीपणा थांबवा. Quit.
Quit those things. या गोष्टी सोडून द्या Take off the mask. आणि मुखवटा काढून टाका. Stop trying to prove something to God. देवाला काहीतरी सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न बंद करा Start resting in what Jesus has done for you. आणि येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी आता जे सर्व काही केलेलं आहे त्या गोष्टींवरच लक्ष केंद्रित करा. Stop trying to earn what's already been gifted to you in the gospel. आणि शुभवर्तमानामध्ये तुमच्यासाठी अगोदर जे काही तुम्हाला देऊन ठेवलेलं आहे पुन्हा ते कमवण्याचा प्रयत्न करू नका. The call isn't for you to try harder. आणि आता तुम्ही जास्तीत जास्त कठीण काम करावं, कष्ट करावं यासाठी तुम्हाला पाचारण देण्यात आलेलं नाही. It's repent, पण आता त्यासाठी आपल्याला पश्चाताप केला पाहिजे. to take off your mask, तुमचा मुखवटा काढून टाकण्यासाठी step off from acting, आणि त्याच प्रकारे नाटक अभिनय करण्यापासून आता आपल्याला बंद केलं पाहिजे. turn back to the one who already sees the real you. आणि तुम्हापैकी जे तुम्ही खरे आतमधून आहात, जो सर्व तुमच्या आतमध्ये असण्याचा बघण्याचा नेहमी प्रयत्न करतो त्याच्याकडे बघितलं पाहिजे. Come to him just the way you are, ज्या प्रकारे तुम्ही आहात त्याच प्रकारे आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे. even with your mixed motives, आणि जरी आपले जे सर्व प्रकारचे उद्देश असतील ते सर्व प्रकारचे असतील even if you don't know how not to perform, आणि जरी तुम्हाला ठाऊक नाही की आता मी कार्यक्रम कसा सादर करू नये even if you don't know what to do, आणि तुम्हाला कळत नसेल की मी आता काय बरं करावं, let grace do what performance cannot do. जे गोष्ट कार्यक्रम करत नाही त्याची जागा आता कृपेने घेऊ द्या आणि कृपेला आपलं कार्य पुढे चालू द्या. Let the gospel free you from performing आणि हे सर्व कार्यक्रम करण्यापासून शुभवर्तमान तुम्हाला थांबवू द्या and start living with him. आणि त्याच्याबरोबर आपण जगणं चालू ठेवूया. Your life is going to be dynamic. आणि तुमचं जे जीवन आहे ते खरोखरच एक मोठ्या प्रमाणामध्ये असं होणार आहे. You see, we're not trying to fix hypocrisy. आणि कोणत्याही प्रकारचं ढोंगी पण आपण त्याला आता काहीतरी ठिगळ लावायचं आणि मग ते संपून जाणार असं नाही. I pray with this message you actually find hope for the first time. पण प्रथमच वेळेस मी तुमच्याकरता प्रार्थना करणार आहे की यावर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा उपचार मिळावा. You don't need to clean up your act. आणि तुमचे जे कृत्य आहेत ते तुम्ही आता पूर्णपणे स्वच्छ शुद्ध करावेत असं नाही. You need a new heart. पण तुम्हाला एका नवीन अंतःकरणाची गरज आहे. You see, Jesus didn't come to make bad people good. आणि येशू ख्रिस्त वाईट लोकांना चांगलं करण्यासाठी आला नाही. He didn't come to make non-religious people religious. आणि जे लोक आता धार्मिकपणाने जीवन जगत नाहीत त्यांना धार्मिक बनविणं यासाठी येशू ख्रिस्त आला नाही. But Jesus came to make dead people alive. पण येशू ख्रिस्त मृत लोकांना जिवंत करण्यासाठी आला. And he did that by laying his life for you and for me. आणि त्याने तसं याद्वारे केलं, आपल्या स्वतःचा प्राण अर्पण केला तुम्हासाठी आणि माझ्यासाठी. The one on the cross isn't pretending. आणि जो वधस्तंभावरती आहे त्याने कधी ढोंग केलं नाही. It's for real. आणि ते सत्य आहे. He gave his life. त्याने आपलं जीवन दिलं, He shed his blood त्याने आपलं रक्त सांडलं so that you and I can have eternal assurance of salvation. की जेणेकरून तुम्हाला आणि मला तारणाची सदा सर्व काळची हमी आणि खात्री प्राप्त व्हावी. It's an incredible message. आणि हा खरोखर एक अवर्णनीय असा संदेश आहे. It's an incredible love. आणि शब्दामध्ये सांगता येणार नाही अशी ही प्रीती आहे. And so this morning, म्हणून या सकाळी if the worship team can come up ज्यावेळेस वर्शिप टीम आपल्या पुढे येईल and would lead us in a time of just surrendering our lives to the Lord. आणि आपण आपलं जीवन प्रभूला समर्पित करू अशा समर्पितपणाच्या गीतामध्ये आपल्याला चालवितील And give us that opportunity आणि आपल्याला संधी प्राप्त होईल to realize what God has done for us. हे समजून घेण्यासाठी की परमेश्वर देवाने आपल्यासाठी किती मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. See, after you take off the mask, आणि ज्यावेळेस तुम्ही आपला मुखवटा काढून टाकाल you realize तुम्हाला समजेल you don't have to be weary anymore. आणि तुम्हाला आता खरोखर काहीतरी राहण्याची अशी गरज परत पडणार नाही. Jesus says, come to me as you're weary and heavy laden. आणि येशू ख्रिस्त म्हणतो की ज्या प्रकारे तुम्ही आहात, जे ओझ्याने लादलेले आहेत ते तुम्ही ज्या प्रकारे आहात त्या प्रकारेच माझ्याकडे या And I will give you rest. आणि सर्व कष्टी आणि भाराक्रांत मी तुम्हाला विसावा देईन. So many people are looking to a pill so that they could sleep. आणि कित्येक लोक मग गोळ्यांचा उपयोग करत असतात, औषधोपचार घेत असतात की जेणेकरून त्यांना रात्री चांगली झोप येईल. But if you want rest, पण जर तुम्हाला विसावा हवा असेल then you come to Jesus. मग तुम्ही येशूकडे या That you would repent. की जेणेकरून तुम्ही पश्चाताप कराल, And that you would come and pray तुम्ही याल आणि प्रार्थना कराल right now या क्षणाला for God to meet you in your heart. की प्रभू माझ्या अंतःकरणामध्ये आज माझी भेट घेईल. May God bless you. देव तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करो.
पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मेरे अंदर तेरी आदतों को भर दे, मेरे अंदर तेरी चाहतों को भर दे, मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना, मैं तुझको पसंद आऊं, मैं तेरे दिल को भाऊं, ऐसा मुझको बना, ऐसा मुझको बना। हम परमेश्वर का धन्यवाद देते हैं आज के इस संदेश के लिए कि उसने हम सबों के अंतःकरण से बात की है। मैं विनती करता हूँ मेरे लिए भी और हम सबके लिए कि परमेश्वर उसकी इच्छा के अनुसार हम जीवन व्यतीत कर सके और उसकी मर्जी को हम पूरा कर सके। इसलिए हर एक की सहायता मदद और अगुवाई करें। आज जिस किसी के भी मन पर बोझ है वो हमारे बीच में से कोई भी प्रार्थना कर सकता है, और यदि कोई प्रार्थना नहीं करेगा तो फिर आखिरी में मैं पास्टर आकाशदीप से विनती करता हूँ कि वो प्रार्थना करें। यदि हमारे बीच में से कोई करना चाहता है तो उसके लिए अवसर है। पश्चाताप हमें हमेशा नया बनाता है और उसके लिए हमें अपने मुंह को खोलना होता है। आज जो आपने सुना है, यदि कहीं भी लगता है आपको कि ऐसा कुछ आपके जीवन में है, तो उसके लिए अपने दिल को, अपनी आत्मा को परमेश्वर के हाथों में देना जरूरी है। और यदि संभव है तो इस समय आप अपने स्थान पर खड़े होकर अपने दिल को, अपनी आत्मा को परमेश्वर को दीजिए। यदि आपके मन में है, आइए इस प्रार्थना को दिल खोल कर करते हैं, मन से करते हैं। अपने पैरों पर खड़े हो सकते हैं आप और प्रभु को पुकारें कि प्रभु, आज जो मैंने सुना है प्रभु, वैसा मेरा दिल, मेरा जीवन, मेरा स्वभाव, मेरी रोज की जिंदगी वैसी हो प्रभु। लॉर्ड जीसस, प्रभु परमेश्वर तेरा धन्यवाद है, तेरी स्तुति है, तेरी तारीफ है, तेरी जय जयकार है। प्रभु यही तेरा वचन है कि तू कभी अकेला नहीं छोड़ता। तूने मुझे छोड़ नहीं दिया। अपने वचन से बार बार मुझे याद दिलाता है कि प्रभु मैं कौन हूं। तेरा वचन जो आईना है मुझे दिखाता है कि मैंने क्या किया है, मैंने कैसे प्रभु, कैसे अपने आप को तेरे सामने रखा है। ये पाक परवरदिगार, सच्चे जीवित खुदा, सच्चे परमेश्वर, आज तूने एक और बार मुझे एहसास दिलाया कि मैं कौन हूं। क्या मैं अलग अलग मुखौटों को पहनकर घूमता हूं? लॉर्ड जीसस, अपने मुंह को खोलकर आप परमेश्वर की स्तुति कर सकते हैं। जो कुछ आपके मन में वो परमेश्वर को कह सकते हैं आज। मेरे प्रियो, ये मौका बाद में फिर कभी नहीं मिलने वाला। जो आज है वो आज ही का है। दीजिए अपने हृदय को, अपने दिल को, अपनी आत्मा को परमेश्वर को। किसी के कहने से नहीं, मेरे कहने से नहीं, परंतु जो परमेश्वर का है और जो आपके हृदय का है वो आपके बीच की बात है। वो प्रभु परमेश्वर, तू जानता है मेरे दिल को प्रभु, मेरे स्वभाव को। हमने जो किया है प्रभु, हम जो करते हैं उसे तू भली रीति से जानता है परमेश्वर। तू प्यार करता है और नहीं चाहता कि हम इस पृथ्वी पर नाश हो जाए।
तूने बचा लिया और आज भी बचाता है, ताकि जब तू आए तो विश्वास योग्य मुझे पाए। हे खुदा पाक परवरदिगार सच्चे जीवित खुदा, तेरा शुक्रिया कि तूने तेरे वचन से एक और बार मुझे याद दिलाया है। मैं अपने आप को तेरे हाथों में सौंपता हूं। तेरी योजनाएं प्रभु मुझ में पूरी हो। मैं मन फिराऊं अपने आप से, अपने कामों से, और तुझे पुकारूं अपने जीवन के हर पल में। तेरे वचन के अनुसार जीऊं खुदा। प्रार्थना सुनने के लिए तेरा धन्यवाद। सारा आदर, सारी महिमा तुझे देते हैं, और प्रार्थना में प्रभु यीशु मसीह नासरी के नाम से मांग लेते हैं हम मिलकर, आमीन। आज के इस संदेश के लिए प्रभु का धन्यवाद करते। थैंक यू पास्टर बेन एंड ब्रदर माइकल। आइए अभी हम जो कलेश अभी जो थोडा बदल केला आहे मागच्या या आठवड्यापासून। आम्ही जो नवीन प्रोग्राम तो टाकला देखील होता। कौटुंबिक प्रार्थना आपली दर बुधवारी आपल्या फॅमिलीजकडे असते। जर कोणाला मध्ये हवी असेल तर तुम्ही सांगू शकता, परंतु ह्या बुधवारी सिस्टर सुषमा बिराज यांच्या घरी संध्याकाळी 7 वाजता कौटुंबिक प्रार्थना होईल। शुक्रवारी आम्ही प्रार्थनेला जमत असतो, पास्टर आणि लीडर्स, त्याचप्रमाणे बायबल कॉलेजची मुलं देखील असतात। तर तुम्हाला जर वाटत असेल त्या काही विनंती द्यावा किंवा त्यामध्ये सहभागी व्हावं तर तुम्ही येऊ शकता संध्याकाळी 7 वाजता शुक्रवारी। शनिवार जो आहे तो महिलांच्या मीटिंग असतात, ऑनलाईन ते लोक प्रार्थनेला जमत असतात। संध्याकाळी 5 ते 6 या वेळेस महिलांची प्रार्थना सभा असते। शनिवारी किंवा शुक्रवारी आपले क्वायर जे आहेत ते या ठिकाणी प्रॅक्टिस करतात। तुम्हाला जर वाटतं त्यामध्ये सहभागी व्हावं तुम्ही जरूर येऊ शकता। आपलं जे शेड्यूल आहे किंवा आपलं जे कार्यक्रम आहे त्यामध्ये पुष्कळसे बदल या वर्षापासून चालू झालेले आहेत। तुम्हाला त्यात काही सूचना कराव्याशा वाटतील सांगू शकता। आवडतं का सांगू शकता, नसेल आवडत तरी सांगू शकता की आधी होतं ते बरं होतं, आता चुकत आहोत। स्पष्ट क्लिअर सर्वांनी, कुणालाही, मला पास्टर बळी साहेब आहेत, पास्टर प्रदेश आहेत, बिशप साहेब आहेत, कुणाला पण तुम्ही सांगू शकता की काय जो चेंज करतो आहे तो बरोबर आहे किंवा नाही। आपल्या मंडळीची उन्नती व्हावी, वाढावं आणि वेगवेगळे कार्यक्रम व्हावे त्या दृष्टीने काही बदल होते। त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आता जवळजवळ 2 महिन्यापासून पास्टर आकाशदीप शर्मा आलेले आहेत आणि आपली जी मीटिंग आहे ते ऑनलाईन ते टाकत असतात, व्हिडिओज चालू असतात आणि ऑनलाईन ती फेसबुकवर जाते। त्यामुळं काही चेंज केलेत। उपासना म्हणजे प्रार्थना प्रेझेंट वर्शिप झाल्यानंतर संदेश ह्यासाठी चालू केला लगेच की आपण प्रेझेंट वर्शिपमध्ये त्या गोष्टीमध्ये आपण सर्व तल्लीन झालेलो असतो। परमेश्वराचं संगती आपलं मन लागलेलं असतं, आपण गीत गात असतो आणि त्याच्यानंतर गॅप पडू नये तर तोच टेन्स आपल्याला कंटिन्यू राहावा आणि परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आपण सर्वांनी राहावं म्हणून आपण लगेच संदेश घेतलेला आहे। आणि नंतर बाकीच्या ज्या काय बातम्या आहेत, जे गोष्टी आहेत, सर्व माहिती त्या आपण नंतर सांगायचा प्रयत्न करतो। आता मी जे बोलतो आहे रेकॉर्डिंग होत नाही किंवा जात नाही ते बंद केलं, म्हणजे संदेश झाल्यानंतर रेकॉर्डिंग आपण बंद करतो आहे। पुष्कळ वेळेस काय व्हायचं की बाकीच्या गोष्टी देखील त्या ऑनलाईन जायच्या, त्या बाहेरच्या लोकांना आवश्यकता नाही आपल्या चर्चमध्ये आपण काय संदेश द्यावं, काय कार्यक्रम होतात वगैरे वगैरेसाठी, फक्त संदेश आणि प्रेझेंट वर्शिप द्यायला पाहिजे म्हणून हा चेंज ह्या आठवड्यापासून केलेला आहे। तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल तुम्ही सांगू शकता। इतकंच यावेळेस होतं आणि रविवारची उपासना आहे आपली बरोबर 9:30 वाजता मंदिरामध्ये होती। ह्यावेळेस आपण लहानशी प्रार्थना करू। हे आमच्या स्वर्गीय देव बाप्पा, ह्यावेळेस आम्ही तुला धन्यवाद देतो की आज तू आम्हाला सहाय्य केलंस। देव बाप्पा, तुझ्यासाठी गीत गाण्यासाठी, तुझी आराधना करण्यासाठी आणि विशेष करून आज परमेश्वरा आमच्या मंडळीसाठी जो संदेश तू देऊ इच्छित होता तुझ्या सेवकाच्या द्वारे तो दिलेला आहेस। देव बाप्पा, आमच्या मंडळीला तू ह्याद्वारे आज आशीर्वाद दिलेला आहेस। देव बाप्पा, आम्ही आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा हिपोक्रेसी असू नये, आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ढोंग असू नये।
आम्ही जसे आहोत तसेच इतरांना दिसावं असं होऊ दे. आमच्या जीवनाचे सर्व क्षेत्रामध्ये देवबाप्पा आम्ही तुला रिप्रेझेंट करावं म्हणून तू आम्हाला सहाय्य कर. तसंच परमेश्वर आम्ही मनुष्याला संतोष देण्याच्या ऐवजी आमच्या जीवनाचं हेच ध्येय असू दे की आम्ही तुला संतोष द्यावा, तुला काय आवडतं त्याकडे लक्ष द्यावं. म्हणून आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. आमच्या जीवनाचं तुला समर्पण करतो. आमची मंडळी ही एक वेगळी अशी तुझा प्रकाश जगाला देणारी मंडळी असू दे. ही सर्व प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या नावाने करतो म्हणून तू ऐक. आमेन. ह्यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास आणि ज्याची आपल्या सोडून सोडले तसेच तसेच तू तू आमची ऋण आम्हास आणि आणि आम्हाला आम्हास स्थान स्पर्श नको. करू नकोस. तर वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहेत. आमीन. हमारे पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह की शांति और पवित्र आत्मा की संगति आज से लेके युगान युग हम सबों के साथ होती रहे. आमीन.